सर्वांच्या सेवेसाठी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग कीर्तन सेवेसाठी निवडला आहे। अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा, आपुल्याच वैभवे श्रंगारावे निर्मळ, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा। तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा। हा अभंग चांगल्या प्रकारे सोडवला जावा म्हणून जगद्गुरु निवृत्तीनाथांचे शिष्य श्री ज्ञानेश्वर माऊली माझे गुरुवर्य, मी त्यांचं स्मरण करतो आहे। श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांच्या लेखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगी सिद्धी पावे, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वाणी त्याला सांगी जोजी, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगी सिद्धी पावे, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे, पांडुरंगा करू रथमान मन, पांडुरंगा करू रथमान मन, पांडुरंगा करू रथमान मन, उद्धरे चरण संतानिया, चरण संतानिया, विसरे चरण संतानिया, त्यांच्या कृपाने गजदांता, अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा, आपल्याच वैभवे श्रंगारावे निर्मळ, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा। तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा। अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, सर्वांनी अभंग आहे का? अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा, आपुल्याच वैभवे श्रंगारावे निर्मळ, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा। तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा। असा अभंग आहे, ज्याने त्याने आपल्या लेकरांना सांभाळा,
अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. अभंगाचा सरळ सरळ अर्थ असा आहे, भगवंत अंतरंगातली गोडी घेतो आणि आपल्याकडला भाव पाहतो. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. आणि हा भगवंत कुणाचा सोयरा आहे? जे दीन आहे, जे गरीब आहे. म्हणजे पैशानं नव्हे, मानसिकतेनं, विचारानं, सद्विचारानं, ज्याला असं वाटतं की माझं काही नाही, हा देहसुद्धा माझा नाही, हे सगळं आहे त्या भगवंताचं आहे असं ज्याला वाटतं, अशा प्रकारचा दीन असणारा त्याचा भगवंत सोयरा आहे. आपुल्याच वैभवे श्रंगारावे निर्मळ. मनुष्याकडे वैभव नाही असं नाही, प्रत्येकाकडे वैभव आहे. त्याच्याकडे जे काही वैभव असेल त्या वैभवानं भगवंताला त्याने द्यावं आणि भगवंताला दिल्यानंतर भगवंतही त्याला दिल्याच्या दुपटीनं देतो असं जगद्गुरू म्हणतात. तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे. आणि हा भगवंत जर तुम्ही या 3 चरणाप्रमाणे जर वागलात तर तुमच्या सोबत जेवील. त्याला काय लागतं? फक्त तुमचं प्रेम लागतं असं जगद्गुरू म्हणतात. आता आपण एक एक चरण बघूया. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. या चरणामध्ये 2 शब्द आपल्याला बारीकीनं पाहिजे. अंतरंग म्हणजे काय? अंतरीची घेतो गोडी. घेतो गोडी हे तर आपल्याला कळतं. अंतरंग म्हणजे काय? पाहे जोडी. आपल्याकडे किती साठा आहे? कशाचा? भावाचा. पाहे जोडी भावाची म्हणजे आपल्याकडे भाव किती आहे? अंतरंग आणि भाव हे 2 शब्द जर आपल्या लक्षात आले तर पहिलं चरण आपल्या लक्षात आलं. अंतरंगातलं भगवंत पाहतो असं जगद्गुरू म्हणाले. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हणतात, परी वित्पत्ती ते ऐसी जरी विरक्ती न लिघे मानसी तरी सर्वात्मका मजसी नोहेची भेटी. अरे अर्जुना, माझी आणि भक्ताची जर भेट व्हायची असेल, एखाद्याला वाटलं की माझी भेट घ्यावं, तर अशांनाच मी भेट देतो. पुन्हा कशांना देतो? अशांनाच मी भेट देतो ज्याच्या मनामध्ये विरक्तपणा आला आहे, ज्याच्या अंतरंगामध्ये विरक्तपणा आला आहे. आणि जर विरक्तपणा नसेल तर मी त्याला भेट द्यायचा प्रश्नच नाही. त्याला कोट्यावधी रुपये जरी माझ्यावर वाहिले आणून, आणि त्याच्या मनात मध्ये जर विरक्तपणा नसेल, मी देवाला एवढं दिलं, मी मंदिर बांधलं, मी पंगत दिली, मी फलानं केलं, मी त्या सप्त्यामध्ये 11,000 दिले, असं जर तो म्हणत असेल तर माझ्या काही कामाचा नाही येतो. बघा बघा भगवंताला काय लागतं. म्हणजे कोणीही देऊ शकतो. मग त्याला जर त्याला पैशाची देवाणघेवाण नाही, तुमच्या वस्तूशी देवाणघेवाण नाही, तुमच्या सोन्या चांदीशी देवाणघेवाण नाही, फक्त तुमच्या प्रेमाशी, तुमच्या भावनेशी संबंध आहे, ते तर कोणी देऊ शकतो. मग तेच तरी द्यावं म्हणतात जगद्गुरू. हे तरी देता येतं का माणसाला? बाह्यांगी सगळं देता येतं पण अंतरंगातून देता येत नाही. एखादा माणूस आपल्याला समोर म्हटला, नमस्कार, जय हरी, कसं आहे, तुमची तब्येत बरी नव्हती म्हणे, आम्हाला तर वाटलं बाबा देवा लवकर यांचं नीट कर, कल्याण कर, आम्ही मनाभावातून म्हटलो. काहीच म्हणत नाही, फक्त समोरल्याला बरं वाटून बोलून जातं. कारण अंतरंग कळत नाही ना आपल्याला. आपण बाह्यांगातून बघतो, बाकला झुकला की वाटतं फारच नम्र आहे माणूस, तर त्याला मात्र कळतं ना, त्याला अंतरंगात कळतं सगळ्या. आपण सुद्धा अनुभवाने एवढ्या पुढे गेलेलो असतो की समोरच्याचं मन ओळखायला बऱ्यापैकी पात्र झालेलं असतो, पण म्हणून दाखवत नाही, कारण नातं बिघडतं. तर त्याचं नातं बिघडायचं कारणच नाही. ज्याचा अंतरंग शुद्ध आहे, ज्याचा भाव शुद्ध झाला, दुरी नाही देव त्याला. संत मुक्ताबाई म्हणाल्या, ज्ञानदेवाच्या भगिनी काय म्हणतात, ज्याचा भाव शुद्ध झाला त्याला देव दूर नाहीच आहे. अंतरीची घेतो गोडी. तुमच्या अंतरंगातली गोडी घेतो आणि त्याला कळती सगळी गोडी. पण आपल्या बाबतीमध्ये असं घडतं की आपल्याला बाह्यांगातून भरपूर काही दाखवावं असं वाटतं. मी तीर्थयात्रा करतो, मी एकादशी करतो, उपवास करतो, आम्ही एवढं केलं तर आमच्या वाट्याला कसं काही चुकीचं आलं, आमच्या वाट्याला कसं काही दुःख आलं, अशा अनेक लोक बोलतात बरं का, की मी एवढ्या पायी यात्रा केल्या, एवढ्या पंक्ती दिल्या, एवढी देणग्या दिल्या, फलानं केलं, बिस्तानं केलं, आमच्या वाट्याला का आलं. कुणाच्याही वाट्याला चुकूनही चुकीचं येत नाही, हे अध्यात्म सांगतं. काय येतं वाट्याला? मग केले कर्म झाले तेची पुढे भोगाले. जे कराल ते येणार आहे. संत कबीरजी म्हणतात ना, पेड़ बोए बुबुल का, पेड़ बोए बबुल का, आंबुआ कहाँ से पाय. जर तू बाबळ पेरली असेल तर आंब्याची अपेक्षा कशाला करतो? बाबळच उगवेल ना, त्याला काटेच येतील ना. नाही नाही आंबे कसं काय लागे ना, तेवढं पाणी दिलं, अरे बी काय पेरलं बघ ना.
त्या जमिनीच्या अंतरंगामध्ये पोटामध्ये काय टाकलं बघ ना, तेच उगवणार आहे ना. तसं तुझ्या अंतरंगात काय ते बघ. उगच माझ्या वाटेला असं आलं, माझी पोरगी अशी वागली, पोरग तसं वागलं, सासरा असा म्हणला, बायको तशी म्हणली, नवरा तसा म्हणला, कोणी म्हणणार नाही. कारण ते तुझ्यापासून सुरुवात आहे. जो नम्र झाला होता त्याने कोंडिले अनंता. तू जर नम्र झाला तर समोरची काय हिंमत आहे तुला त्रास देण्याची. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणतात, केले काम्य कर्म तैसे, केले काम्य कर्म तैसे, फळ भोगावया धरणे बैसे, न फेडिता ऋण जैसे ओसंडिना. केले काम्य कर्म तैसे, फळ भोगावया धरणे बैसे. तू जसं करशील ना, तुला भोग देण्यासाठी ते वाटच बघणार आहे. तू जसं करशील तसं तुझी वाटच बघणार आहे त्याची परतफेड करण्यासाठी. जसं ऋण फेडल्याशिवाय चुकत नाही, तसं कर्म सुद्धा कर्माचे फळ भोगल्याशिवाय चुकत नाही. माऊली असं म्हणतात, अंतरंगाच्या गोडीच्या बाबतीत बोलताना माऊली असं म्हणतात की भगवंताला काय आवडतं. कृष्णाने अर्जुनाला सांगितलं गीतेमध्ये, माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, का रूप वैसा की माझा, आथिले पण का गाजा, एक भाव नाही माझा तरी पाल्लाळते. अरे अर्जुना, का रूप वैसा माझा, अतिशय रूपवान आहे. वैसा म्हणजे तरुण आहे, वयानं तरुण आहे. का रूप वैसा माझा की अथिले पण गाजा. त्याचं वैभव तर इतकं प्रचंड मोठं आहे. नुसता सुंदरच नाही, नुसता तरुणच नाही, त्याचं वैभव सुद्धा प्रचंड आहे. गाडी घोडं शेत बाडी घर दार नोकरचा प्रचंड आहे. परी एक भाव नाही माझा तरी पाल्लाळते. पण माझा भावच त्याच्याकडे पाल्लाळ आहे. ते पाल्लाळ आहे. अंतरीची घेतो गोडी. मला काय लागतं, फक्त अंतरंगातलं लागतं. महाभारत आपण मालिका बघितली, ऐकलंय. युद्ध करायचं होतं कौरव पांडवांना एकमेकाच्या विरोधात. कृष्ण परमात्मा झोपले, त्याची मदत मागायला अर्जुनही आला आणि दुर्योधनही आला. अर्जुन पायथ्याला बसला, कारण काय, भाव आहे, भाव आहे. दुर्योधन डोक्याकडे जाऊन बसला, एकच काय पायथ्याला बसतो. बरोबर आहे. उठल्यानंतर कृष्णाने विचारलं, अरे अर्जुना तू अचानक इथे. दुर्योधन म्हणतो, मी पण आलो. अरे दोघं एकदा युद्ध करणारी माणसं एकमेकाच्या विरोधात अचानक मदत मागायला आलो युद्धाची. अर्जुना तू, तो पण मी पण. ते मी अर्जुनाला पहिल्या प्रथम पाहिले. मी अर्जुनाला विचारेन की तुला काय पाहिजे. पण दोघे ऐकून घ्या, त्या युद्धामध्ये मी स्वतः हातामध्ये शस्त्र धरणार नाही. माझी नारायणी सेना एकीकडे आणि मी एकीकडे, निहत्ता निशस्त्र. काय मागायचं अर्जुना, तू माग. पहिली संधी तुला. युद्ध करायचं आहे. काय मागितलं असतं आपण, सैन्यच मागितलं असतं ना. निहत्ता आहे, युद्ध करणार नाही, शस्त्र हातात धरणार नाही. मी ह्या कृष्णाला 17-18 दिवस फुकट जीव घालायचं काय बंद पडले. युद्धच करणार नाही. युद्धभूमीमध्ये असून रिकामा टेकडा असणार आहे. बरोबर. सोयरिकेला जायचं असेल तर आपण काय म्हणतो, हे त्या पाहुण्याला घेऊ नका सोबत. काय गो मठ्ठ आहे, काही बोलत नाही, काही नाही, काय तू उगेच काय करून काय कामाचं, बिना कामाचं घेऊन म्हणतो की नाही म्हणत आपण. प्रेमाने टाळतो, बाबा नंतर बरोबर का तुम्हाला लग्नाला जरा गाडी भरली आमची. रिकाम टेकडे आहे ना, काय करायचं त्याला घेऊन. म्हणजे ज्या कामासाठी आपण चाललो त्या कामाला जर येणार असेल तर तो आपल्या सोयीतील, अन्यथा नाही. मग अर्जुन काय म्हणाला, देवा तू लढत नसला तरी चालेल, पण मला मार्गदर्शन कर. माझा रथ तू चालव. अर्थात काय, माझं जीवन तू चालव. आपल्याला काय वाटतं, मी चालवतो सगळं, मी करतो. मी जर गेलो ना, उघड्यावर पडसाल घरातले सगळे. मी जर नसलो ना तर उपाशी मरचाल सगळे. मी केलं म्हणून झालं, मी करतोय म्हणून आहे. मी केलं नसतं तर काय झालं असतं. प्रत्येकाच्या जवळपास प्रत्येकाच्या मुखातून हेच आहे. अहो देशाच्या, एखाद्या देशाचा राष्ट्रपती गेला तरी देश चालतो. आपण नाही केलं काही बिघडून जात नाही, होतच नाही असं नाही. कोणी ना कोणी करतं, होतच राहतं ते. पण आपला गैरसमज आहे की मी, म्हणून संत कबीरजी काय म्हणाले, जब मैं था तब भारी नहीं, अभारी है मैं नहीं. जोपर्यंत ह्या नाशवंत देवाला तू मी म्हणतोस ना, तोपर्यंत भगवान तुझा नाही म्हणून समज. भगवंत कधी तुझा होणार आहे, जेव्हा तू तुझ्यातला मी काढून टाकशील. म्हणून जगद्गुरु काय म्हणाले, अंतरीची घेतो गोडी, आहे जोडी भावाची. तुमच्या अंतरंगातलं त्याला पाहिजे. आता अंतरंग ह्याचा माणूस असू शकतो का, आहे आहे अंतरंग प्रत्येकाकडेच आहे. फक्त आम्हाला कळत नाही. तुझं आहे, तुझं पाशी परी तू जागा चुकलास. आमच्या जवळ आम्हाला कळतच नाही आमच्यापाशी किती सुगंध आहे.
ते हरिण काळवीट आपल्या त्या सुगंधासाठी कस्तुरीसाठी बुड्या मारतात, आयुष्यभर पळत राहतात, एका दिवशी जाळ्यात पडतात जाऊन, पण त्यांना कळत नाही की त्यांच्याच हृदयात कस्तुरी. मग तो पारधी मारतो ते काढून घेतो. तसे की दिवशी आपलं आयुष्य संपवतं, काळ आपल्याला घेऊन जातो, आपल्याला आपला शोधच लागत नाही. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. विठ्ठल विठ्ठल म्हणायला बारीकी करू नका बरं का, कारण हीच संधी आहे सामूहिक प्रार्थना करायला. घरात गेल्यानंतर हरिपाठ मंत्राला सुद्धा आपण 4दा म्हणतात, बायका असो पुरुष असो. काय इशारे, तू चाललंय तिकडे जा म्हणून टाक ना. मग हरिपाठ चालताना सुद्धा इशारे असतात, काहीतरी कर, काहीतरी इशारे कर, किंवा चिडणं आपटणं असे इशारे करू सांगतात. आणि हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. अंतरंग राहत नाही म्हणून सामूहिक प्रार्थनेमध्ये तर अंतरंग राहतं. मस्त टाळ्या वाजवायच्या विठाला विठाला म्हटलं की, कारण याच्यामध्ये जयाचे वाचे पुढा भोजे नाम नाचतासे माझे, जे जन्मसह स्त्री ओळखीचे एक वेळ यावया. अरे अर्जुना, माऊली ज्ञानेश्वरीमध्ये पण ते सांगतात, काय म्हणतात, जयाचे वाचे पुढा भोजे, ज्याच्या मुखातून माझं नाव निघतं कौतुकानं, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. ज्ञानोबा 9व्या अध्यायामध्ये सांगतात, अरे कृष्ण विष्णू हरी गोविंद, माझं नाव मुखात येण्यासाठी हजारो जन्म जायला पाहिजेत, हजारो जन्म, तेव्हा मुखात माझं नाव येतं. कसं, अंतरंगाच्या गोडीतून. अंतरंगाच्या गोडीतून आपण लेकरांचे नाव विठ्ठल ठेवतो, पांडुरंग ठेवतो. हे पांड्या, अरे पांडुरंग नाव ठेवले, पांडुरंग म्हण ना. इठ्या, विठ्ठल म्हण ना. ह्या निमित्तानं तुझ्या मुखातून. नाऱ्या, मला नाऱ्या शेतात गेला वाटतं, दिसला, नारायण नाव ठेवले, नारायण म्हण ना. हे अंतरंग आहे, पेरलं ते उगवतं. माऊली म्हणतात ना, जे क्षेत्री जे पेरीजे ते वाचोनी आनन निपजे, पाहिजे तेच देखीजे दर्पणाधारे. अरे जे पेरलं तेच उगवणार आहे. दर्पणामध्ये आरशामध्ये जे बघाल ना, तर तुम्हाला ते दिसेल. काळं असेल तर काळं दिसेल, पांढरा असेल तर पांढरं दिसेल. आरसा वेगळं देतच नाही, तुमचं बिंब तुम्हाला दाखवतो ना. तरी कड्या तळवटी आपुलाच बोलू क्रीटी, पडी साधू होऊन उठी निमित्त योगे. माऊली काय म्हणाले, नाही ते उदाहरण तुला सोपं सांगतो अजून अर्जुन. अंतरंग तुझं कसं असतं ते, एखाद्या डोंगराकडे आपण कड्या तळवटी म्हणजे डोंगराच्या कड्याला खाली पायथ्याला उभं राहायचं, ओम आवाज द्यायचा. काय होतं, थोड्या वेळाने ओ म्हणूनच आवाज येतो. तुम्ही जसा आवाज द्याल तसा. नाऱ्या, ते तुम्हाला तसलंच बोलतं. ते इठ्या, ते तुम्हाला तसलंच बोलतं. अरे, ते कारेच म्हणतात. तुम्ही गोड बोलून बघा ना. आम्हाला कमीपणा वाटतो गोड बोलण्यामध्ये. अरे अंतरंग याचंच नाव आहे. भगवंत म्हणजे फक्त पांडुरंग पंढरपूरचाच आहे, बाकीच्या ठिकाणी भगवंत नाही, राधाकृष्णच आहेत. गोकुळान द्वारकेला दुसरीकडे नाहीत, अशातला भाग नाही. कारण माऊलीने स्पष्टपणे सांगितलंय, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. अरे हे दिसू लागले ते हे सगळे भगवंत आहेत. मग भेटलं का म्हणायचं, राम राम, जय हरी माऊली, कसे आहेत, बरे आहेत का. आपलं अंतरंग शुद्ध ठेवायचं, चांगलं ठेवायचं, आपला भाव चांगला ठेवायचा. माणसेले विचित्र बोलतात, मी तसं ते उलट तसंच बोलतो. 80 वर्षाचा म्हातारा जरी असेल तर असं म्हणा, काय बाबा बरं चाललंय का. तेच उत्तर कसं असतं बघा संसारातलं. म्हणा आता काय खरंय आपलं, झालं आता. आजी तब्येत कशी आहे, नाही माय आता काही खरं नाही, पोरगी ऐकणार, सुना ऐकणार, काय खरंय, मेलेलं बरं. तथास्तु. आपण जैसे व्हावे देवे तैसेच करावे. देव फक्त तथास्तु म्हणतो. देवा माझं काही खरं नाही, तथास्तु. देवा लई बिघडलंय आमचं, तथास्तु. देवाचा म्हणा ना चांगलं आहे, मस्त आहे म्हणून. जर एखाद्या आजोबाला 2-3दा विचारल्यानंतर भेटल्यानंतर जर तसं दुःख सांगत असेल तर 4थ्या वेळेस तो विचारणारा माणूस विचारतच नाही. खरंय का कुठे. जे समोर आले की हे पाठ वाकडी करते, निघून जाते. नाही तर मोबाईल काढते, मुक्का मोबाईल न आलेला, हॅलो हॅलो, हां हां आलो आलो, हां हां असं म्हणून त्याच्याकडून निघून जातो. म्हणजे स्वतः व्यस्त असल्याचं दाखवतो. संधी आहे ना, भेटतो ना एकमेकाला. राम राम म्हणा, हसा काका, कालच्यापेक्षा तब्येत तुमची बरी वाटते, आता मस्त वाटतं बरं का चेहरा. तुम्ही आजारी होते वाटतं, पण आता वाटत नाही तुमच्याकडे आजारी. थोडंसं माणसाला बरं वाटतं. मग काहीतरी आपण जसं म्हणाल तसं. कडिया तळवटी आपुलाच बोलू किरीटी, पडी साधू होऊन उठी निमित्त योगे. तुम्ही ओ म्हटला तर ओ आहे, का म्हटला तर का आहे. आपल्या शब्दाप्रमाणे प्रतिसाद मिळणार. म्हणून जगद्गुरु म्हणाले, अंतरीची घेतो गोडी
पाहे जोडी भावाची. आपल्याला सगळं येतं, जसं माऊलीच्या ओळीमध्ये आपण पाहिलं की रूप आहे, वय आहे, धन आहे, पैसा आहे, सत्ता आहे, फक्त भाव नाही. मृत जैसा श्रंगारीला का गाढव ती नहाला, कडू दुधिया मागेला गुळे जैसा. मेलेल्या माणसाला किती जरी सजवलं तर काय अर्थ आहे, त्याच्यात आत्माच नाही ना, त्यात प्राणच नाही ना. गाढवाला किती गंगेमध्ये स्नान घातलं, त्याच्या मनामध्ये त्या गंगा तुमचं पाणी ह्याचा फरकच कळेल ना, त्याला लोळणारच आहे ते जाऊन. किती सुंदर उदाहरणं दिलेत बघा. याप्रमाणे तुझ्या मनामध्ये जर प्रेम नसेल, तू यात्रा केलास काय ना अजून काय केलास काय, कपाळाला गंधावलास काय, माळ घातलास काय, माझ्या कामाचं नाही. माझ्या कामाचं काय, तुझा भाव फक्त माझ्या कामाचा. मी हैदराबादला एका कंपनीमध्ये काम करत होतो दिवसभर, आणि संध्याकाळी रात्रीच्या कॉलेजला प्रवेश घेऊन तिथं अभ्यास करायचो. गावाकडले मामा आले. आपण मामा गावातल्या सगळ्या मोठ्या माणसांना मामा, काका, बाबा, अण्णा ह्या 3-4 शब्दामध्ये फिरवतो. म्हणलं मामा या चला, म्हणलं घरी घेऊन गेलो त्यांना. स्वयंपाक केला, जीव घातलं, झोपा म्हणलं, पायाला थोडं तेल लावून पाय दाबून. अरे नको म्हणले बाळा, नाही झोपून आला म्हणलं करा थोडं. मग विचार पडल्या विचारलं. समजा उदाहरणार्थ त्यांच्या मुलाचं नाव श्याम असं घरी ठेवलं, तर त्याचं मूळ नाव घेतलं. तर रेकॉर्डिंग झाली गेलं तर पुन्हा ते मामा माझ्यावर राबवत, माझ्या पोराचं नाव असेल, माझा उद्धार केला का. त्याचं नाव श्याम गृहीत ठेवा. मी काय म्हटलं, श्यामा 10वीला वाटतं आपला. हो. कसा आहे त्याचा अभ्यास, काय उत्तर तो लय मुश्किल बोलतात बघा खेडेगावातले लोक. अशा अभ्यास दांडगा असतो, त्या 2 शब्दात 2000 शब्दाची स्टोरी निर्माण होते. काय म्हणले ते, आपल्या श्यामेचा अभ्यास ना 10वीचा. अरिजी कुमार इंग्रजी, गणित, भूगोल, इतिहास, नागरिक शास्त्र, विज्ञान आणि मराठी एवढे जर सोडलं ना, बाकी सगळं धूम आहे त्याचा अभ्यास. आता 10वीचा भाव काय आहे, 10वीचा अंतरंग काय आहे, त्या 7 पुस्तकाचा अभ्यास हे 10वीचा अंतरंग आहे. बरोबर आहे. हा तिथला भाव आहे. ज्या लेकरांचा अभ्यास एवढ्या प्रामाणिकपणे असेल, त्यांचा अंतरंग 10वीच्या पुस्तकामध्ये एकरूप झाला असेल, तो नापास कसा होईल. स्पर्धा परीक्षेला बसतात पोरं, रात्रीच्या रात्र अभ्यास करतात, मायबाप बघू लागले की पुन्हा अजून डोळे झाकले तरी पानं उलटी जातात, पुस्तक उलट्या कशी विषय माय बघत नाही, बाप बघत नाही, पण पोरगं मात्र जागे असल्याचं दाखवतं. निकाल आला की नापास होतं. का होतं, कारण भावच नाही ना त्या पुस्तकामध्ये. काय अवघड आहे हो अभ्यास केल्यानंतर. एवढं जर रात्रीच्या रात्र जागतोस, 10-10, 8-8 तास, 15-15 तास अभ्यास करतोस, औरंगाबादला राहतो, पुण्याला राहतो, ट्युशन लावतो, जालन्याला जातो, इकडे राहतो, तिकडे राहतो, पण अभ्यास कसा होतो. याचा अर्थ भावच नाही, अंतरंग शुद्ध नाही. उगं पानं पलटायचे, मोबाईलमध्ये अभ्यास केला म्हणायचा, मोबाईल खेळायचा, गेम खेळायचा, उगं फोन करायचा, ए श्याम्या दिसलाच नाही, कुठे करतास, जेवला का नाही, हे इकडे जरा गप्पा मारू. ह्यासाठी बापाने मोबाईल घेऊन दिला का, नाही, अभ्यासासाठी घेऊन दिला. भाव घातला पाण्यामध्ये, अंतरंग घातला पाण्यामध्ये, माझा भाव लागलं, नापास झालं, 35 वर्ष झालं, पोरगी बी देत नाही, कुणी लग्न बी होत नाही, बेकार राहते इकडं. माईला त्रास, बापाला त्रास, समाजामध्ये त्रास. कशामुळं, केवळ भाव न ठेवला. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. कोण पाहतो अंतरंग भाव, फक्त भगवंतच पाहतो का. तुम्ही आम्ही पण पाहतो, परीक्षा पण अंतरंग पाहते ना, तुमच्या बुद्धीत किती भरलंय ते. तुमचा भाव ह्या विषयाच्या अनुषंगाने किती आहे, परीक्षा सुद्धा पाहू लागली ना. म्हणजे जगात तुमचा भाव आणि अंतरंग पाहत नाही असं कोण आहे. तुम्ही माझं अंतरंग बघू लागले ना की महाराज आता काय बोलणार आहे, कौ नाचवणार आहे, कमरेच्या खाली जो कोण हसून निघून जाणार आहे, तुम्ही बघू लागले ना माझा भाव, माझा अंतरंग बघू लागले ना. कोण कुणाचं बघत नाही. मी तुमचा अंतरंग बघू लागलो की तुमचे लेकरं तुम्ही नीट सांभाळताय का नाही, माना डोलवता का नाही योग्य ठिकाणी. का, कारण माऊलीने सांगितलं ना, आता देई जो अवधान तुम्ही बोलविल्या मी बोलेन, जैसे चेष्टे सूत्राधीन दारुयंत्र. तुम्ही बोलल्यानंतर मी बोलणार आहे. तुम्ही जर माना टाकून बसते गप्पा मारले एकमेकामध्ये, मी कसं कीर्तन करू शकणार आहे. मला विठ्ठल जे विठ्ठल म्हणावं लागेल, गुंडाळून जावं लागेल बसता, ऐकतच नाही ना कोणी. म्हणजे भाव नाही असा कोणी नाही. प्रत्येकाला भाव आहे, प्रत्येकाला अंतरंग आहे, एकमेकाचा आपण बघतोय, फक्त देवाणघेवाणीमध्ये कमी पडतो. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. त्याला बाह्यांगाशी काहीच देणे घेणं नाही, सगळं तुमच्या अंतरंगाशी देणे घेणे. हरिपाठ पाठ नाही कुणीच असत नाही, जवळपास सगळ्याला कीर्तन देणाऱ्याला तर पाठ असतो. काय म्हणाले माऊली, भावे विन देव नकडे निसंदेह, पाहतो जोडी भावाची. भावे विन देव नकडे निसंदेह, भाव बळे आकळे एरवी नाकळे. मोठ्या पदावरचा अधिकारी आहे,
काय झुकत नाही. मागं पुढे लोक येतात, काम करणारे साहेब लोकांच्या पुढे मागे पुढे पडणारे असतात बऱ्याच ठिकाणी आहेत, अजिबात झुकत नाही कुठे. पण त्याचं नातवंड आलं तर ते वागलं, मला पाठीवर बसायचं तुमच्या बाबा, डॅडी पप्पा मला तुमच्या पाठीवर वागतं की नाही. का वागलं? घेतो गोडी जोडी भावाची. भाव आहे ना तिथे नातवंडाच्या ठिकाणी. एखादा आजोबा आहे, एखादी म्हातारी आजी आहे, कमरेला पट्टा लागलाय, ग्लासवर पाणी सुद्धा वापरून घेता येत नाही. पण नातवंड जर 2 वर्षानंतर आलं, कुठं नोकरीला बाहेर त्यांना माय बापासोबत नातवंड झालं, रांगत आलं, तर हा आजा ज्याला ग्लासवर पाणी उचलता येत नाही, कमरेला पट्टा लागलाय अशी आजी, त्या नातवंडा 8-10 किलोच्या नातवंडाला उचलून घेईल का नाही? पटकन उचलून मुख्य घ्यायला. मग विचारा ना, आजी तुला ग्लासवर पाणी उचलता येत नाही, बाबा तुम्हाला ग्लासवर पाणी उचलता येत नाही, नातवंडाला कसं उचललं? अरे गप, माझं नातवंड आहे, माझं बाळ आहे, पटापट मुख्य घेईल त्याची. का? अंतरंग आहे आणि भाव आहे. म्हणून जगद्गुरु म्हणाले की माझ्या भक्ताला मी अर्जुना असाच उचलून घेतो. ध्रुवाला उचलून घेतलं का नाही? कसं बसवलं एका ठिकाणी ना, सगळी पृथ्वी फिरते, चंद्र तारे फिरतात, ध्रुव तारा त्याच ठिकाणी दिसतो आपल्याला स्थिर, तुझ्या इच्छेप्रमाणे. तुझ्या इच्छेप्रमाणे लाच घातली का भक्ताने छातीमध्ये? बघा विष्णूचे जेवढे अवतार आहेत तिथे छातीवर खड्डा पडलाय, अरे तुझ्या पायाला लागला असेल. भृगुऋषीला म्हणाले ना, का? अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. मग तुम्हाला आश्चर्य वाटेल, देव लात कसं काय मारून घेऊ शकतो? तुम्ही लाता मारून घेतल्या नाही का नातवंडाच्या? घेतल्या का नाही? लात मारत असून हाणलं त्याला धरून, तोंडात पाय घातलं का नाही तुमच्या दरम्यान? छातीवर खेळता खेळता तोंडात बोटं घातले का नाही? नाकात बोटं घातले का नाही? मिशा धरून ओढल्या का नाही? माऊली ओढल्या ना? रागवले का आपण त्याच्यावर? नाही ना. का? अंतरंगाने भाव आपण. म्हणून जगद्गुरूंचं म्हणणं आहे, एकमेकाला द्यायला शिका, घ्यायला शिका. भगवंत तिथंच आहे, तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी. अरे तुझ्याजवळ आहे, तू जागा चुकलायस, मी नाही चुकलो, तू चुकलायस. महाभारत आपण पाहिलं, कृष्ण परमात्मा शिष्टाईला गेले, अंतरंगाने भाव पाहतोय आपण. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. काय केलं? दुर्योधन गटला. दुर्योधन काय म्हणाला? कृष्णा तुझ्या राहण्याची व्यवस्था केली आमच्याकडे महालामध्ये, चल, आणि जेवणाची व्यवस्था संध्याकाळी पंचपक्वान्न आहेत, आमच्यासोबत बसून जेव. स्पष्टोक्ती आहेत कृष्ण परमात्मा. काय म्हणाले? दुर्योधना, माणसाने परान्न फक्त 2च परिस्थितीमध्ये घ्यावं. पहिली परिस्थिती, कुठलंच काही मिळत नाही आता, ह्या देहाला जगवण्यासाठी जो देईल त्याचं खावं. आता काहीच नाही, रात्री 11 वाजले, हॉटेल बंद आहेत, सगळं बंद आहेत, मग कोणी का देत नाही? शिडी भाकर जर देतो गुपचूप खाव, कारण झोपायचे ना, ह्या देहाला जगवायचं ना. पण दुर्योधना, माझी परिस्थिती तशी नाही, कारण मला कोणीतरी देणार आहे इथे, म्हणजे आता निवळच मला पर्यायच नाही तुझं खाल्ल्याशिवाय, अशी काही परिस्थिती नाही. दुसरी परिस्थिती काय? जर समोरच्याचा भाव आपल्याबद्दल चांगला असेल तर, त्याचा आपल्याबद्दल अंतरंग शुद्ध असेल तर त्याचं खावं. तुझा अंतरंग शुद्ध नाही. ते म्हणे कसं काय नाही? तुझा भाव माझ्याबद्दल चांगला नाही, कसं काय नाही? अरे जर तुझा भाव माझ्याबद्दल चांगला असता, अंतरंग शुद्ध असतं, तर तू अर्जुनाशी भांडला असतात, कृष्ण मला पाहिजे, नारायणी सेना मला नको, असं म्हणलं असतं. पण अर्जुनाला हसला असतो, घेऊन जा रे का कृष्ण न लढणारा, आणि तू नारायणी सेना घेऊन आलास. त्याच्यामुळं मी तुझ्या घरला जेवायला येतो. कुठे गेले? विदुराच्या घरी गेले. विदुर महाराज घरामध्ये नव्हते. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. मग विदुराच्या घरी गेले. विदुर महाराज घरी नव्हते, आणि कृष्णाने काय सांगितलं? माते, मला भूक लागली आहे. तू भगवंताला बघता अशी भारावून गेली की तिला काही सुधरे ना, आता काय करू? मी आत्ता काय तर स्वयंपाक करते. नाही नाही माते, काय ह्या शिंक्यावर केळी दिसतात म्हणे, मला दे केळी. नाही तर मला उड्या मारून काढायची सवय लहानपणापासून आहे, लोणी फोडायची, मी आता काढीन ते. नाही, मी देते तुम्हाला, तुला देते कृष्ण. साक्षात भगवंत ज्याचं रात्रंदिवस नामस्मरण करते आहे, असा भगवंत घरी आला, भारावून गेली. कशाने? भाव आणि अंतरंगाने. अंतरंग अतिशय शुद्ध होतं, फक्त कृष्ण होता. जे कृष्ण होय जे आपण, कृष्ण होय तयाचे अंतकरण, मग संकल्पाचे अंगण ओळंगती सिद्धी. ज्ञानोबा 8व्या अध्यायामध्ये म्हणतात. काय म्हणतात? जर तुम्ही कृष्ण स्वरूप झालात, आणि तुमच्या अंगणात इकडे तिकडे कुठेही तुमची वाळणे कृष्ण म्हणूनच होणार आहे, कारण आतून बाहेरून तुम्ही कृष्ण होणार आहात. राम म्हणता रामची होई जे,
पदी बैसुनी पदवी घे ऐसे सुख वचनी आहे विश्वाचे अनुभव आहे. तुकोबारा मी म्हणतात मी चाखून सांगतो. तुका म्हणे माझा अनुभव आहे, तुका म्हणे चाकून सांगे माझा अनुभव आहे. मी सांगतो तुम्हाला की मला अनुभव आहे. तसं त्या विदुराणीला अनुभव होता कृष्ण आतून बाहेरून. आणि कृष्णाने केळी मागितली, तिने केळी काढलं. काय दिलं खायला? भारावून गेली होती, अंतरंग शुद्ध होतं प्रचंड. भाव इतका वाढला की तिला केळीचा टरफलाचा फरक कळला नाही. केळी कृष्णाला, टरफल कृष्णाला द्यायची, गाभामधला फेकून द्यायची आणि कृष्ण आनंदाने खायचे. फेक रही गुदे केले के, गुदे म्हणजे गाभारा. फेक रही गुदे केले के विदुरानी देती है छिलके, भगवान नहीं देखते रुखे सुखे, वो तो है भाव के ही भुके, वो तो है भाव के ही भुके. अरे भावाचा भुकेल आहे, भावनेचा तू भुकेला रे मुरारी. भावनेचा भुकेला आणि टरफला आनंदाने, वा काय गोडवा आहे, काय गोडवा आहे, काय गोडवा आहे, असा प्रश्न म्हणू लागला. विदुर आले, ते म्हणाले अगं काय करतेस, टरफला देतेस आणि केळी फेकतेस. मग भानावर आली, भावातून बाहेर आली, अंतरंगातून बाहेर आली. तुमच्या आमच्यासारखं संसारातल्या माणसासारखं वागू लागली आणि केळी दिली आणि टरफल फेकून दिलं. मग कृष्ण काय म्हणाले, अरे त्या टरफलात जो गोडवा होता तो ह्या केळीमध्ये नाही. कारण का, आता अंतरंगातून बाहेर पडली, ती मनुष्य देहात आली, भावातून बाहेर पडली, जे मला आवडतं त्याच्यातून बाहेर पडलं, माझ्या एकरूपतेतून बाहेर पडली ती. आता तुम्ही म्हणाल असं कसं शक्य हो, जगाचा मालक भगवंत यावा तिथे आणि भगवंताला टरफला दे, एवढं माणसाला कळत नाही का भक्ताला? होतं भाव वाढल्यानंतर. तर माता भगिनी प्रचंड बसल्या दिसतात, मोठ्या संख्येने आहेत. त्यांना प्रश्न विचारू आपण, जावाई पहिल्यांदा तुमच्या घरला काय काय केलं असेल जेव्हा? बऱ्याच माता असल्या, काय काय केलं असेल, किती चटणी. अहो आमच्यासारख्या महाराजाला टोपल्यावर खायला घालतात, तर काय सांगू तुम्हाला, महाराजाला हे द्या, महाराजाला ते द्या. तसं जावयासाठी किती केलं असेल, वेगवेगळ्या चटण्या, पोळ्या, भाज्या, पुऱ्या, चटण्या खूप केलं, हे खा ते खा. पहिल्यांदा आलाय जावाई, काय काय खाऊ घातलं असेल. आणि मग पुन्हा स्वयंपाकरूममध्ये परत आल्यानंतर अगं मा हे वाढायचं राहूनच गेलं. बरोबर आहे? म्हणजे एका नाशवंत देहाला खाऊ घाताळा जर तुम्हाला विसर पडतोय, एखादी गोष्ट केलेली, एखादी वस्तू केलेली जर मागं राहते, एखादा पदार्थ जर विसरून राहू शकतो, तो तर जगाचा मालक साक्षात भगवंत आहे. त्याला खाऊ घालताना केळीचं टरफल खाऊ घातलं नसेल कशावरून? अंतरीची घेतो गोळी पाहे जोडी भावाचे. आणि हेच माणसाने लक्षात ठेवावं की आपलं सुद्धा भगवंताप्रमाणेच आहे. प्रत्येक माणसाला प्रेम आवडतं, प्रत्येक माणसाला अंतरंग चांगला असलेला आवडतं, प्रत्येक माणसाला भाव चांगला आवडतो. पण आपणच हाताने बिघडून टाकले सगळं. असं वाटतं की मला आयुष्यभर इथं राहायचं, आणखी जन्मजन्म माझ्या इथंच होणार आहे आणि हे सगळं माझ्यासोबतच येणार आहे. म्हणून शेताचे भांडणं सुरू झाले, बांधाचे भांडणं, झाडाची फांदी माझ्या वरात आली तसं डोकं फोडायला तयार. अहो किती भांडणं चालू आहेत लोकांची, किती भांडणं चालू आहेत, इतके भांडणं चालू आहेत. जमीन असते माय बापाने घेतलेली, आजोबा कुटुंबाने घेतलेली, आणि डोके फोडून घेतं सख्या भावाशी. पुन्हा कीर्तनाला आहे, प्रवचनाला आहे, पायवारी दिंडीला आहे, कपाळाला गंगा, गळ्यात माळ आहे. कुणाशी जमल आपलं, पण ह्याच्याशी जमत नाही, कुणाशी जमत नाही. सख्या भावाशी, शेजारी असे, बाकी जगाशी जमतात, पुन्हा कोणाशी जमत नाही. घरातल्या माणसांशी, आईने ज्याला जन्म दिला नाही एकत्र, या भावांशी बहिणीशी जमत नाही, आणि शेजारी राहतात त्यांच्याशी जमत नाही. बाकी आम्ही 50-100-200 किलोमीटर लांब असतो ना, आम्ही जीवाभावाचे असतो तुमच्या, आणि हे मात्र दुश्मन असतात इथं बसलेले आजूबाजूचे. किती आवडत, काय आवडत असेल त्याला सांगा बरं. जर 2 लेकरं भांडत असेल तर मायबापाला आवडेल का हो? काय त्रास वेदना होत असेल कल्पना करून बघा ना. आईच्या बापाच्या समोर जर आपण भांडू लागलो तर त्यांच्या हृदयाला काय त्रास होतो कल्पना तर करून बघा. मग तसाच आहे ना तो काय म्हणतो ज्ञानेश्वरमध्ये माऊली काय म्हणतात, आपुला परावा देही दुःख देती जे जे काय माझा आत्मया ते तुला आहे होय शिवमारे. अर्जुना स्वतःला किंवा इतराला जे कोणी त्रास देतात मनाला शरीराला, मला भयंकर त्रास होतो रे अर्जुना त्याचा. कारण का, ही माझी एक ना सगळी. विठू माझा लेकुरवाळा संगे लेकुरांचा मेळा, ही लेकरं आहेत माझी सगळी. आणि जेव्हा ही भांडतात ना एकमेकाशी तेव्हा मला भयंकर वेदना होतात. कधी करावं आपल्याला,
कळायला पाहिजे ना, अंतरंग आपल्याला कळायला पाहिजे की अरे मनुष्य हा देह न मिळे मागुता, मागूनही मिळत नाही तरी आपल्याला अंतरंग कळत नाही, तरी आपल्याला भाव कळत नाही. कळायला पाहिजे बरं का. एकदा जर वेळ निघून गेली तर ती वेळ परत येत नाही. इव्हन गॉड कॅनॉट चेंज इन द पास्ट. होऊन गेलेल्या घटनेमध्ये ईश्वरही बदल करू शकत नाही. कोणीतर आपल्याला 1500 मागतो, जेवायला मागतो, कुठे तर वस्तू मागतो, आपण त्याला नाही म्हणतो, दुसरी भेट होईपर्यंत कदाचित मरून पण जातो काहीतरी, कोणतंही कारण असतं. मग आपण म्हणतो अरे 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 बिचाऱ्याने मला असं मागितलं होतं, मी केलं असतं तर बरं झालं असतं. करायचं असतं ना. भगवंत म्हणजे काय आहे? तुझ्याकडे हात पसरून आलेला भगवंत आहे, तुला आशीर्वाद देणारा भगवंत आहे, सगळं भगवंत आहे. अर्जुना आम्हाही वाडे कोडे अखंड बोलो आवडे, बरी काय की जे न जोडे पुसिले. अरे अर्जुना, माझ्याशी खोड्या करणारा, भांडण करणारा मला आवडतो रे, पण काय करू, मला असा मिळतच नाही ना, कारण त्याचा भावच चांगला नसतो. तुम्ही म्हणाल कसं काय असं खोड्या करणारा, भांडणारा? असा कुठला आजोबा आजी आहे की नातून उगं खिळून बसू लागला, तुमच्याशी खोड्या करणार झाला, तुमच्या मिशा वडीना, तुमच्या पाठीवर बसणार, तुम्हाला हाताने हाणणार, लात मारणार, काहीच करणार? आवडतं का? सांगा. आमचं बाळ लय शांत झालं, आमचं बाळ लय शांत. तुम्ही त्याला काय चिमटीचा हलवता, खिजवता काहीतरी, मग तो खोडसापणा करू लागले, मग तुम्हाला आनंद वाटतो. त्याचा वाटतो का नाही वाटत? माऊली बरोबर आहे ना. उगं शांत असं जर टाकत बसून राहिलं, पायात झोपून राहिलं तुमच्या, तर तुम्हाला आवडतं का? तुम्हाला वाटतं ना खेळावं, छातीवर उड्या माराव्या, छातीला लात घालावी, टोपी डोक्याची पाडावी, काय काय वाटतं आपल्याला? रांगत यावं, लात पाडावं, सांडावं, काय तर वाटतं की नाही वाटतं आपल्याला? तसं त्या देवाला वाटतं ना. अर्जुना आम्हाही वाडे कोडे अखंड बोलो आवडे, बरी काय किजेने जोडे पुसिले असे. करोडोनं लोक आहेत तेवढी, पण माझ्याशी खोड्या करत नाहीत, माझ्याशी भांडणं करत नाहीत, मला उलट सुलट बोलत नाहीत, रागावत नाहीत, माझ्यावर प्रेम करत नाहीत, काय करू रे? आजी मनोरथाशी फळ तू जोडलासी केवळ. आज माझं मनोरथ पूर्ण झालं, जे तोंड भरून निखळ आला. आज माझं मन पूर्ण झालं की तू आज मला प्रश्न विचारतोय. कृष्ण असं का, तसं का, हे युद्ध का करू, मी का मारू, मी का मारणार नाही, ते मला आवडू लागलं ना, असं बोल ना तू माझ्याशी. मुख्यानं राहिलेलं मला आवडत नाही ना. आपण प्रेम करू शकतो एकमेकावर, आपणही चांगलं बोलू शकतो. शेतात तुम्हाला स्वयंपाक कसा झाला नाही, अरे तणतण करू नका. घरात त्याचा अडचण असेल, तेल नसेल, मीठ मिरची नसेल, लाईट गेली असेल, कोणतं पाहून आला असेल, काय झालं तर अडचण होती, जरा लवकर कर ना, भूक लागली, आपण बसून जेऊ म्हण ना. हा ताणून घ्यायचं, मग ताणून घ्यायचं, मी 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 कशाचा मी आल्या? कुश ह्या देहावर. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथ मनुष्याचे काय. कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्माराम त्याचा तोची जाणे. ज्ञानोबा म्हणतात ना हरिपाठाच्या शेवटच्या अभंगाला, कोणाचं घर आहे हे, कोणाचा ध्येय आहे, कशा उड्या मारू लागला. हे जर आपल्याला कळलं तर मात्र आपल्याला वाटतं की भगवंताला आम्ही सुद्धा अंतरंग देऊ शकतो. आणि जर ज्याला अशा प्रकारचा शुद्ध भाव ज्याचा झाला, दुरी नाही देव त्याला मुक्ताईने म्हटल्याप्रमाणे आम्हाला जर शुद्ध भावानं देता आलं तर काहीही दिलेलं त्याला आवडतं. मग निस्सीम भाव उल्हासे मज अर्पावयाचे निसे, फळ एक आवडे तैसे तयाचे हो. 9व्या अध्यायामध्ये माऊली म्हणतात, मग निस्सीम भाव उल्हास, एकदम अंतःकरणातून भाव. काय फळ जरी दिलं त्यानं मला, कशाचे कुठल्या झाडाचं दिलं तर मला चालतं. बघतो माझ्याकडे दावी, मी दोन्ही हात ओढवी, तेठून फेडिता सेवी आदरेसी. अरे अर्जुना, एखादा भक्त तुला कुठले फळ आणून देऊ लागला ना, तो हात पुढे करतोय तोपर्यंत मी दोन्ही हात पुढे करतो घेण्यासाठी माझ्या भक्ताकडून. आणि ते काय करतो, दोन्ही हाताने देठ सुद्धा काढत नाही, आनंदाने खातो मी लगेच. खाल्ले का नाही हो? कुणाचे खाल्ले फळ? शबरीची खाल्ली. वाचा शबरीची खाल्ली. बोरे खाय भिल्लटीची खाल्ली ना, तिने असं दातानं टोकरून ठेवलेली खाल्ली. कारण का, तो बाह्यांगाकडे पाहत नाही, अंतरंगाकडे पाहतो, अंतरंगाकडे पाहतो. तुम्ही म्हणता ना, मुलगी ना मुलगी अशी मिळावी, गरीब घरची असली तरी चालेल ना, पण स्वभावानं चांगली असेल. काय करायचं, हुंडा पांडा काही नाही दिलं तर चालतं, लग्न पण मोठं नाही करून दिलं तर चालतं, पण स्वभावानं चांगली असावी, आम्हाला समजून घेणारी असावी. का बरं वाटलं असं? कारण आयुष्य काढायचं ना आपल्याला देवाणघेवाणीत, विचारामध्ये, सेवेमध्ये, मदतीमध्ये. मग ही जेव्हा आपल्याला वाटतं तसंच आपल्या बाबतीत असंच वाटावं ना, की मी लोकांना चांगलं करतो, मदत करतो, देवाणघेवाण विचारायची चांगली करतो म्हणून. उगं लपून ठेवायचं, उगं लबड करून ठेवायचं. आला ना कोरोनामध्ये,
कोट्यावधी रुपये असणारी माणसं मरून गेली ना, मातीला पण जाता आलं नाही लोकांना. शासनाला त्यांची मूठ माती करावी लागली, कारण लोक घाबरून जात नव्हते, लोक आम्हाला होतं म्हणून. माय मेला, बाप मेले, आजोबा मेला, सावकार मेले, मोठे माणसं मेले, डॉक्टर बी मेले. बऱ्याच लोकांच्या मातीला माणसं गेलेच नाही पूर्ण. कळला भाव तुम्हाला? मग जर तुमचे सगळे होते तर काय नाही गेले, पण आपण आपला जो प्रिय वाटतो. देवाला नोटा प्रचंड दिल्या आपण. कधी दिल्या? भाव आपला कधी प्रकट झाला देवाला? हे 1000 घे देवा तुला, 2000 घे दानपेट्याकच भरेपर्यंत. नोटाबंदीच्या वेळेस बरा भाव प्रकट झाला तुझा, अंतरंग लय शुद्धी झालं नोटाबंदीच्या वेळेस. आणि आता काढून असं बाजूला का अशी उभे राहतात, त्यातून फाटकी अशी एका 10ची एका 5ची एका जणू काही देव बघू लागला. बघा तुम्ही दिंडी घातला ह्याच्यामध्ये लाईन मध्ये वगैरे द्या, अशा अशा करता तोंड वाकडे देव बघत असण्यासाठी. आणि त्यातले काढायचे हे खिशात ठेवायचं आणि ते टाकायचं. आता कुठे गेला अंतरंग? आता कुठे गेला भाव? बाई भक्ती एकी मी जाणे, ते तर साने थोरण म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. अरे अर्जुना, मला फक्त भक्ती भाव लागतो, अंतरंग लागतं, बाकीच्या गोष्टी मला लागत नाही. आणि असा जो भक्त असतो, मला भाव देतो, अंतरंग देतो, मी त्याचा सोयरा होतो. असा आपण दुसऱ्याच्या नाव देवा सोयरा, देवा सोयरा, देवा सोयरा, देवा सोयरा. कधी आहे दिनाचा सोयरा? हा पहिल्या चरणामध्ये सांगितल्याप्रमाणे अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाचं. जर तुम्ही अंतरंगातून शुद्ध असाल, तुमचा भाव शुद्ध असेल, तर देव तुमचा सोयरा. सोयरा म्हणजे कोण? आपण काय म्हणतो, जो सोय धरील तो सोयरा. जो सोय धरील तो सोयरा म्हणजे जो मदत करतो, सांभाळतो तो सोयरा. आपलं गणितच आहे ना हे, की आमचे पाहुणे. एक दोन माणसं जर एकमेकांबद्दल काही बोलत असतील, तिसऱ्या माणसाला काही सांगत असेल, आपण काय म्हणतो, हे सांगू नको, ते सोयरे आहेत एकमेकांचे, काही तो सांगून दे. म्हणजे आपल्याला एवढा विश्वास आहे की सोयरे असतील ना तर मनाभावात एकमेकाला सांगतात. पण आता सध्या काय कलियुगामध्ये ह्या जेवढे भांडणं जास्त आहे ते सोयऱ्यामध्येच भांडणं जास्त. आम्ही लई फसलो हो त्याची पोरगी भरून, आम्ही लई फसलो हो त्याला पोरगी देऊ, असंच असतं. काय करता आमचा असला भावासारखा, हे लई अवघड आहे भाऊ. आणि पुन्हा राम राम पण म्हणतो आपण. राम चाले वाटे लक्ष्मण झाडे काढे म्हणतो की नाही. राम आणि भरताचं उदाहरण घेतो आपण. असो, राम हा शब्द का वापरला, राम राम का म्हणालो? कारण रामाकडे जर पाहिलं ना, सावत्र भावाने आपल्या भावानं गादीवर बसावं म्हणून आरडाओरडा केला भरताने. लक्ष्मण सगळं राज्य सोडून देऊन सोबत गेला. शत्रुघ्न आल्यानंतर आईशी भांडला की माझ्या भावाला का पाठवलं. सावत्र भावासाठीच हे भांडण होतं की माझे भावंड आहे, त्याचा अधिकार आहे तो म्हणून. आणि आम्ही सख्खी भावंड भांडतो. म्हणून राम म्हणत असताना विचार करावा की माझ्या भावाकडं मी भरताप्रमाणे वागलो पाहिजे, शत्रुघ्नाप्रमाणे वागलो पाहिजे, लक्ष्मणाप्रमाणे वागलो पाहिजे. तर त्या नावाची खऱ्या अर्थाने परिस्थिती येईल आपल्याला. देवसोयरा 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 दिनाचा. आता दिनाचा सोयरा म्हणजे काय? देव सोयरा होईल. अंतरंग जर आमचा शुद्ध असेल, भाव शुद्ध असेल तर देव सोयरा होईल म्हटलंय जगद्गुरूने. बरोबर आहे. दिन म्हणजे कोण? दिन म्हणजे केवळ गरीब का, ज्याच्याकडे पैसा अडका नाही असा माणूस का? श्रीमंत माणसाला सुद्धा देव कटला ना. म्हणजे श्रीमंत असून श्रीमंताच्या वैभवाची जाणीव ज्याला नव्हती तो दिन. म्हणजे याच्यामध्ये काम नाही, क्रोध नाही, ईर्ष्या नाही, मत्सर नाही, द्वेष नाही, तो दिन. म्हणजे याच्याकडे समता आहे, बंधुता आहे, नम्रता आहे, आपुलकी आहे, प्रेम आहे, तो दिन. आपल्याला करता येऊ शकतं. यासाठी पैसा लागत नाही.
मी का जुमानतो का त्याला? 2 एकर घेऊन टाकेन म्हणून सांग, 10 लाखाला दे म्हणून आपण, मी घेईन. आणि एखाद्या पाहुणाच्या उसने मागायला आला तर ते 5,000 द्या उसने, 10 लाखाला शेत घ्यायला निघाला, सांग त्याला 10 ला घेईन म्हणून आपण, मला दे म्हणून. बरोबर आहे. आणि पाहुणाच्या 5,000 रुपये पाहिजे पण अहो काय सांगू सोयऱ्या, एवढी अडचण आहे ना, ते दवाखान्याला एवढे गेले, पोराला शिक्षणात तेवढे गेले, ट्युशनची फीस अशी भरली, काही नाही जाऊ. आणि आता 10 मिनिटाखाली 10 लाखाला जमीन घ्यायला निघाला होता, आणि 10 मिनिटात ते पाहुणा 5,000 मागता गेले पैसे निघून आपले. आता दिन म्हणायचं का आपल्याला? म्हणजे असली गंमत आहे आपली सगळी. आणि त्याच्यामुळे गणित बिघडून चाललं. म्हणून जगद्गुरू काय म्हणाले की दिन व्हायचंय आपल्याला. कशात दिन व्हायचंय? या डोक्याला नेहमी जे म्हणून आपण काढतो ना बाहेर, त्याला टाकून द्यायचंय. पै तोंड भरो का विचारा आणि अंतकरणी विषयाशी थारा, तरी नातुडे गावी धनुर्धरा त्रिशुद्धेवी. कृष्णाने सांगितलं अर्जुनाला, माऊलीने सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये. तेच माऊली पुढच्या ओळीमध्ये म्हणाले, पैगा तुवा नेनोने पुसावे, मग आम्ही परिसव बैसावे, तुगा हा पाडूनो हे सोयरेया. अर्जुनाला सोयरा म्हणाला कृष्ण परमात्मा. तू मला विचारावं, प्रश्न काढावा आणि मग मी त्याचं उत्तर द्यावं. अरे गरजच नाही, तुला चेहरा बघितल्याबरोबर मला तुझा अंतरंग कळलं पाहिजे, तुझा भाव कळला पाहिजे की तुला काय पाहिजे. तुगा पाडून होय सोयरेया. अर्जुना तू माझा सोयरा आहेस. सोय धरेल तो सोयरा ज्याला म्हणतो ना आपण, की मदत करणारा, आणि अडचण समजून घेणारा. उष्णपासून आणून द्यायचं आणि आपण त्याला बुडवायचं, मग सोयरा आमचा लय बिघडला चांगला नाही, त्याला अर्थ नाही. हा व्यवहार झाला. अध्यात्मामध्ये व्यवहारामुळे आत्मबलाच तडा जातो. आत्मबलाच तडा जातो. म्हणून व्यवहार नव्हे, हे प्रेमाचा भाग आहे सगळा. म्हणून कृष्ण काय म्हणालेस, अर्जुना तू मला काहीतरी पुसावं आणि मग मी त्याचं उत्तर द्यावं, ह्याची गरजच नाही. ज्ञानोबरायाने आणखी एका ओळीमध्ये सोयऱ्याचं अतिशय सुंदर उदाहरण दिले. मातेकडे पाहिलं, ह्या माताकडे, आणि सोयरा कोणाला म्हणाला सांगितलं, कोणाला म्हणतात माऊली बघा. किंबहुना धनुर्धरा, जो मातेच्या ये उदरा, तो मातेचा सोयरा की तुला पा. अरे सोयरा कोणाला म्हणतात? किंबहुना धनुर्धरा, जो मातेच्या ये उदरा, तो मातेचा सोयरा के तुला पा. सोयऱ्याचं नातं कसं असावं की आईच्या पोटाला जे लेकरू आल्यानंतर आईचं जे लेकरू जे सोयरा होतं ना, त्याप्रमाणे सोयऱ्याचा संबंध असावा. आई आणि लेकरातला संबंध कसा असतो बघा. काळं लेकरू जन्मलं तरी 50 मुक्के घेणार, माझं बाळ माझं बाळ. मुलगा जन्मला तरी प्रेमच करणार, मुलगी जन्मली तरी प्रेमच करणार, अपंग दिव्यांग जन्मला तरी प्रेमच करणार. गरीबातली असो की श्रीमंतातली असो, तिची सगळी श्रीमंती प्रेमातून ओसंडते, कारण तो तिचा सोयरा असतो. किंबहुना धनुर्धरा, जो मातेच्या ये उदरा, तो मातेचा सोयरा की तुला पा. अगदी ह्या आईचं आणि लेकराचं नातं असतं ना, तसं माझं आणि माझ्या भक्ताचं नातं असतं. माझा सोयरा झालेला असतो. आपण मागे बातमी वाचली असेल, कुठं रेल्वेच्या बाजूला चालली होती, ते लेकरू रेल्वेकडे चाललं, त्या आईनं पटकन लेकराला त्या ह्याच्या बाहेर टाकलं उचलून पटरीच्या, आणि स्वतः मात्र रेल्वेकडे गेली. बाहेर यायची पण रेल्वे अनुभवून गेली. म्हणजे याचं नाव सोयरे की स्वतःचा जीव गेला तरी चालेल पण त्याला वाचवणार नाही. अशा कित्येक घटना आहेत. आईनं स्वतःचं पोट मारलेलं असतं, लेकराला खाऊ घातलेलं असतं. असं कुठलं लेकरू की त्याचा आईनं लाड केला नाही. काही नसेल, मंगळसूत्र विकून 12वीचा फीस भरायला पैसे घरामध्ये सगळं संपलंय. पुरुष म्हणतो आदळून घेतो, आता आता काय करू, 2 रुपये पण नाही. तर ती माझा कुठं तर 2-4 रुपये आणते घरात. तिच्या सुट्टी आले 4 आणे 8 आणे रुपया 2 रुपये उरलेले तसेच जपून 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 ठेवते. कारण त्याला माहिती आहे उद्या जर कुठली अडचण आली, संकट आली तर माझा नवरा तरी कुठून आणणार आहे. हे 2 रुपये जमा केले काढते, पोराची पैशाचं पण भरा, हे लाईटचं बिल भरा, फला न करा, वादविवाद नको, आपला आहे माझ्यावर 10 रुपये ते घालून टाका त्याच्यामध्ये. ती वस्तुस्थिती म्हणून माऊलीने कोणाचं उदाहरण दिलं? आईचं उदाहरण दिलं. किंबहुना धनुर्धरा, जो मातेच्या आहे उदरा, तो मातेचा सोयरा के तुला पा. अगदी त्याप्रमाणे सगळी भक्त मंडळी, माझी शिष्य मंडळी कोण आहे? माझे सोयरे. आणि मी त्यांचा सोयरा झालो. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. आपण म्हणतो ना, देवासारखा धावून आला बाबा, मला असं वाटलं होतं कोणीच मदत करणार नाही, तू देवा. अरे देवच धावून आला त्याच्या माध्यमातून. तू देवच आहे. देव म्हणजे काय? तुम्ही आम्ही सगळे देवच ना. देवच धावून आला आपल्या मदतीला, पण आपल्या लक्षात येत नाही. आणि हे सोयरेपणा. पंढरीशी जारे आल्यानो संसारा,
दिनाचा सोयरा पांडुरंग. पंढरीला जा, तो दिनाचा सोयरा आहे. हे सगळे आम्ही पंढरपूरला जाणारे सगळे दिन आहोत. हात जोडतो, पायावर डोकं ठेवतो, म्हणतो त्याला की देवा तुझ्याशिवाय काही नाही. ते माझं मी पण जाऊ दे खड्ड्यात, मी तू पण जाऊ दे दुरी, एकची खोंगडी पांघरू हरी. ज्ञानोबा म्हणतात ना, मी तू पण नकोच, तू आणि मी एकच, तू आणि मी एकच, तरच देव आपला. अवघड नाही हो. नवे ऐसे काही नाही अवघड, नाही कैवाड तोच वरी. ह्या जगामध्ये अवघड असं काहीही नाही. तोपर्यंतच अवघड आहे जोपर्यंत तुम्ही निश्चय करत नाही. तो एखाद्या मुलाला वाटलं की मला डेप्युटी कलेक्टर व्हायचंय, मला तहसीलदार व्हायचंय, DYSP व्हायचंय, होईल ना. अट्टहास कर ना तेवढा की मला व्हायचंय. नव्हे ऐसे काही नाही अवघड, नाही काही वाढतोच पर्यंत. जोपर्यंत तुझं अंतरंग शुद्ध करत नाहीस, त्या विषयाबद्दलचा त्या ध्येयाबद्दलचा तुझा भाव पक्का करत नाहीस, तुझं त्या पुस्तकाशी नातं जुळत नाहीस, आईचं लेकराचं जसं जुळतं ना तसं त्या ध्येयाशी तुझं नातं जुळत नाही, तू त्याचा सोयरा ते तुझा सोयरा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अवघड आहे. काय अवघड आहे? काही करता येऊ शकतं. जग जिंकण्यासाठी आहे, पण जिंकण्याची आमची मानसिकता तयार झाली पाहिजे ना. आम्ही आधीच म्हणतो नाही परीक्षेचं काही खरं नाही, वापट अवघडाचे दिवस नको बाबा, होतच नाहीस पास. का तू इथंच हारलास ना परीक्षेला जाण्याच्या अगोदर, इथेच हारलास ना. अप्पाट होऊ नये शेतात जाऊन, काही शेतात जाण्यासारखं झोप घरी. गाजर होतो पावसाळ्यामध्ये मग जावं लागेल ना. मग तुम्हाला मार्ग काढावे, पहाटे जाऊ का संध्याकाळी जाऊ, पण जावं तर लागेल. अपाट मला घराच्या पायात पडलं की काही खरं नाही आपलं. मग जूनमध्ये काही खरं नाही, पाऊस पडला तर ते शेतात काहीच उगवणार नाही. अर्थ काय याचा की आपल्याला त्या त्या परिस्थितीवर मात करून पुढे सरकता आला पाहिजे. परिस्थितीपेक्षा मनस्थिती मजबूत झाली पाहिजे. आपली मनस्थिती जर मजबूत असेल ना तर परिस्थितीवर आपण मात करू शकतो. दोन्हीही पाय नसलेल्या अनेक लोकांनी एव्हरेस्ट सारखी शिखरं पार केली, दोन्ही पाय नसलेली. गाड्या चालवतात, पोहतात, दृढनिश्चय येतो की मला हे करायचंय. जनावरांना पोहायला कोणी कोणी शिकवलं सांगा बरं? दोरी बांधून, भोपळे बांधून शिकवलं नाही? शिकवलं ना. पुरामध्ये नदीला पूर आला तर जनावर येतात का नाही काठाला पण. आम्ही तर त्या बसीच्या पाठीवर बसायचो लहानपणी पुरातून येतात. ती तर बिचारी जायचीच, पण आम्हाला पण काठाला काढायची. काय मला काठाला जायचं एवढंच त्या जनावरला कळतं. त्या जनावरला बिचारे त्या विहिरीतून निघतील, नदीतून बाहेर येतील. आणि माणसं पंजे आहेत आपल्याला, हाताला पायाला पंजे आहेत, आपलं शरीर हलकं फुलकं आहे, आपल्या 10 पट वजन आहे आणि खंबे असल्यासारखे हात पाय आहेत त्या जनावराचे, तरी ते पोहून काठाला जातं. त्याला कोणी शिकवलं. आणि माणूस पंजे हलकं फुलकं शरीर असलं पडलं विहिरीमध्ये, पाण्यामध्ये, नदीमध्ये, वाचव असं का तोंड काढता, वाचव, तोंडात पाणी जातं, हात वर करतं, बुडतं मरतं. दुसरं वाचवायला गेलं त्यालाही धरतं, त्यालाही मारतं, हेही मरतं. आणि जनावर मात्र तरुण जातं का? कारण त्याला वाटतं की मला कोणी मदतीला येणार नाही, मलाच जायचंय काठाला, त्या काठाला गेल्याशिवाय मी जगणार नाही. एवढं मोठं शरीर कल्पना करा ना, नुसते खांब्यासारखे पाय, हात पोहून जातं बाजूला. हात पंजे असणारा माणूस मात्र बुडून मरतो. कारण का? दुसऱ्याने कोणतरी मदत करावी, दुसऱ्याने कोणतरी वाचवावं. कुठपर्यंत वाचवावं? कोणी कोणी वाचवावं? तुझं तुला का नाही वाचवता येत? स्वतःवर प्रेम कर ना. जोपर्यंत स्वतःवर प्रेम करता येत नाही आपल्याला, तोपर्यंत जगावर कसं प्रेम करता येणार आहे? आपल्याला स्वतःवर प्रेम करता आलं भाऊ, माझं शरीर चांगलं आहे, मी चांगला आहे, गरीब का असं नाही, चटणी भाकरी करून आम्ही घरामध्ये आनंदाने आहोत. लग्न करण्याच्या अगोदर 50 वेळा बघ ना त्या पोरीला, एकदा केल्यानंतर पुन्हा नाव नको ठेवू. ज्ञानोबाराने सांगितलं ना, वस्तू घेऊन वाळीजे का रत्नाशी दूषण ठेवीजे, नातरी कन्या पाहुनी म्हणेजे मना नये. अरे अर्जुन, आता नाही घेतलास ना वस्तू, आता नाव नको. रत्न खरेदी केलं आहेस ना, हे कमी किमतीचं होतं, जास्त किमतीचं होतं. ह्या बाबांनी हेच धोतर 500ला आणलं, मी मात्र 450ला आणलं, मी 750ला आणलं. आता दुःख करू नको. घेतलंय ना, आणलं ना, कन्या बघितली ना, आणलं ना लग्न करून, कशी असो चटणी भाकरी आनंदाने खात, आनंदाने पुढे सरकत राहा. जीवन आनंददायी आहे. अशाचा दिवस येणार होतो. तुमच्या घरामध्ये शांती नसेल आणि तुम्ही वाटतं तेवढं उपास तापास केले तरी तो तुमच्याकडे येत नाही ना. शांती हा त्याचा आधारस्तंभ आहे भगवंत येण्याचा. तुमच्या घरामध्ये, तुमच्या मनामध्ये, तुमच्या अंतरंगामध्ये शांती असेल, सकारात्मकता असेल तर भगवंत अवघड नव्हे. पण इथं जरी अशांती असेल तर तो तुमच्या जवळ येऊच शकत नाही. म्हणून काय केलं पाहिजे? आमचा भाव शुद्ध झाला पाहिजे, आमचा अंतरंग शुद्ध झाला पाहिजे, तर भगवंत तुम्ही कुठेही येतो. चोखोबरायचं उदाहरण आठवत असेल तुम्हाला. काय म्हणाले?
अहो आता 9वा महिना लागलाय, 9व्या महिन्याचे सुद्धा दिवस संपत आले. बरोबर मामी? त्यामुळे आठवत असेल तर सांगा. 9वा महिना लागला, बाळांपणाचे दिवस आहे. आपल्याला कोणी मदत करणार नाही गावामध्ये. जा आणि बहिणीला घेऊन या. चोखोबारा म्हणजे ठीक आहे. गेली बहिणीला आणायला. मेवणे साहेब दरवाजामध्ये दात घासत उभत होते. राखोंडी घेतली होती, दात घासत. अरे अरे जिजाजी, तुम्ही इकडे कसं काय अचानक पंढरपूरला जायचं वारीला? हा वारीलाच निघालोय. पंढरपूरचं नाव काढल्याबरोबर गेले विसरून बायकोच्या बाळात. पण हे बघा अंतरंग, हा बघा भाव. हा पंढरपूरला. मग अचानक इकडे कसं काय वारी आली तुमची? तुम्हाला घेऊन जाऊ म्हणून आलोय. आता घासा, चला लवकर नाश्ता करून निघू आपण. गेले पंढरपूरला. नको गेले ते बाळांपणाला बोलवायला बहिणीला. त्याने पंढरपूरच्या यात्रेचं नाव काढलं की गेली विसरून बाकी सगळं पडला विसर. आणि घेतले चोखोबाराने घेऊन याला. गेले पंढरपूरला. कोणी केलं बाळात? भगवंताने केलं ना. देव सोयरा बहीण झाले ना. बहीण म्हणजे सोयरा, सोयरा झाले ना, बहीण झाले ना. घेऊन बाळात पण केलं चोखोबाराच्या बायकोचं. नाथ महाराजांच्या घरी श्रीखंडाच्या रूपाने आले. सांगितलं मी तुमच्या फलाण्या पाहुणाचा पोरगा आहे. मध्ये 4-6 महिन्याला 2-4 दिवस गावाकडे गेलो म्हणून सांगायचे. आणि किती वर्ष सेवा केली. पुढे केली देवानीच केली ना. देवानीच सेवा केली. नाथ महाराजांच्या घरामध्ये स्वयंपाक केलं, झाडलोट केली, काय काय केलंय. आपण किती छान अभंग होतं. श्रीखंडा चंदन गोळ लागतो, फळांना करू लागतो, मिश्रांना करू लागतो, कौतुक करतो. मग आपल्याला का बरं लक्षात येत नाही की आपल्याला सुद्धा श्रीखंड्या होता येतं, आपल्याला सुद्धा नाथ महाराज होता येतं, किंबहुना ते आपण वागण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. का डोक्यात येत नाही? फक्त अभंग बनण्यासाठीच आहेत का? कीर्तन फक्त ऐकण्यासाठीच आहेत का? फक्त सांगण्यासाठीच आहेत का? इथला सांगणारा सुद्धा अंतरंगाने शुद्ध पाहिजे, भाव परफेक्ट पाहिजे त्याचा. 11,000 दिले तरी चेतून, 15,000 दिले तरी, 5,000 दिले तरी चेतून. गाडी बरोबर केली का नाही, एवढ्याच्या नंतर मी बोलणार नाही, पॉकेट दिलं का नाही, कसं कीर्तन सांगू शकणार आहे? कसं प्रवचन करू शकणार आहे? कसं पचनी पडणार आहे? आधी केले मग सांगितले, कसा भाव प्रगट होईल? मी त्या ज्ञानोबाराला शब्द देऊन टाकला, अंतरंगातून देऊन टाकला, भावपूर्ण देऊन टाकला. मी आयुष्यात कुठल्याही कीर्तनाचं बांधन घेणार नाही. येण्या जाण्याचं भाडं सुद्धा घेणार नाही. येण्या जाण्याचं भाडं सुद्धा घेणार नाही. जास्तीत जास्त तुमच्या आनंदामध्ये आमच्या सारथीच असेल गाडीला, त्या सारथ्याला काय 500 रुपये द्यायचे ते द्या. संपलं, मला काही नको. तुका म्हणे देती घेती दोघे स्वर्गा जाती नरका जाती. काय पडलं? काय लागतं ह्याला जगायला? ह्या पोटाला काय लागतं ह्याला? मग ह्याचे व्यवहार त्याचे व्यवहार झाले. मग कसं डोक्यात राहील आमच्या? कसं मन आमचं अंतरंग शुद्ध राहील? कसं बोलू शकणार आहे? मनामध्ये एवढी बोझे घेऊन चालू. तुम्हाला सुरुवातीला सांगितलं माझ्या पाया पडू नका. कीर्तनात चालू असताना नको, संपल्यावर नको. का नको? अहो त्या पांडुरंगाचे पाय आपले डोके बोझेतले घेऊन पाय झिजू लागले देवाचे, जगाच्या मालकाचे. माझे पाय तर 8-15 दिवसात झिजून जाते. माझ्या ह्या नाशवंत देहाचं ओझं सांभाळता सांभाळता माझे पाय थकलेत. तुमच्या डोक्यातलं कुठं ओझं घेत बसू? आणि जर एवढं पडायचंच आहे तर काय? पंढरीच्या भक्ता नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. तुम्ही माझ्या पडा, मी तुमच्या पडतो. आणि तुम्हाला जर पडू द्यायचं नसेल तर मी एक वेळेचे पण घेत नाही. मी नियम करून टाकला. म्हणून दुर्नमस्कार करू आपण एकमेकांना. हेच आपलं सोयरीपण असं टिकून राहावं, हेच प्रेम टिकून राहावं. असं जर झालं तर आपल्या वैभवानं आपण त्याला निश्चित श्रंगारू शकतो. आपण आता 3ऱ्या चरणामध्ये आपुल्याच वैभव, आपुल्याच वैभव, आपुल्याच वैभव, आपुल्याच वैभव,
आपुल्याच वैभवे श्रंगारावे निर्मळ. आपल्या वैभवानं आपण त्याचा श्रंगार करावा, तोही आपला श्रंगार आहे. आपल्या वैभवानं तुम्ही म्हणाल की आमच्याकडे काय वैभव आहे, काहीच वैभव नाही. अहो, मनुष्य देह मिळाला ना, हेच प्रचंड मोठं वैभव आहे. तुमच्यापेक्षा बलशाली असणारा हत्ती सुद्धा तुम्ही मुठीत आणता हो, त्याला बांधून ठेवता छोट्याशा दोरीनं, साखळीनं बांधून ठेवता. हिंसास्त्राया वाघाला, सिंहाला सुद्धा पिंजऱ्यात बंद करतात, तुम्ही करताना बंद. अजगराला, सापाला तुम्ही पकडू शकता, पेटीत बंद ठेवू शकता. केले ना आतापर्यंत लोकांनी. सगळ्यावर विजय मिळवण्याची ताकद आपल्यामध्ये हा मनुष्य देह. हेच मोठं वैभव आहे. मनुष्य, माणूस. मा म्हणजे मातृत्वानं वागणारा, नू म्हणजे कुणाचंही नुकसान न करणारा, स म्हणजे सत्यानं सद्विवेक बुद्धीनं वागणारा, म्हणजे माणूस. बघा आता किती जण मातृत्वाने वागतात, किती जण कुणाचं नुकसान करत नाहीत, किती जण सत्याने वागतात. तरी पेपरला रोज बातम्या, इकडे बलात्कार झाला, इकडे फसवेगिरी झाली, इकडे खून झाला, तिकडं मारलं, त्याने ह्याला असं केलं, त्यानंतर ह्याचा बांध फोडला, त्याची फांदी तोडली, त्याचं फुकून दिलं, त्याचं जाळून दिलं. ते कोण करतं? वाघ, हत्ती. ते करतात येऊन बाहेरून जंगलातून. कुत्रे मांजरं करतात? नाही ना. याच्यातलेच सगळे वाघ, हत्ती, कुत्रे, मांजरं, याच्यातले अजगर, विषारी साप, याच्यातलेच ना सगळे. किती भूमिका बजावतो आपण मस्त मस्त. त्या विचारांना त्यांच्याशिवाय भूमिका बजावता येत नाही मुक्या प्राण्याला. माणसाला मात्र मुक्या प्राण्याचे नाही, त्याच्यापेक्षा भयानक भूमिका बजावता येते. आणि ते भूमिका बजावण्यासाठी मनुष्यदेह आहे का? नाही. कशासाठी आहे मनुष्यदेह? हे वैभव कशासाठी आहे? इहलोकीचा हा देहे देवैच्छिता ती पाहे, धन्यामी जन्मालो दासो झालो. हा देह ते मागू लागले कोण? स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मा. नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तन अनंत गावो गीती. ते स्वर्गातले म्हणतात की हे देह मला मिळालेला बरा, आणि इथलं काय म्हणतंय? मेलेलं बरं. म्हणून त्या पेपरला रोज बातम्या, 4 मुले आत्महत्या केल्या, 2 केले. अरे अरे, मौलींनी सांगितलं, वरी थोडेचे अमृत घेता, सर्वस्व वेचो का पंडुसुता, जेने जोडे जीवित्वा अक्षयत्व. अरे थोडे पैसे तुमचं तुझं जीवन वागणार असेल ना, तसं औषध घ्यावं, म्हणजे दवाखाना वगैरे गरजेनुसार करावा. काह्या मुले वेचूने, विष पियावे घेऊने, आत्महत्येसे निमुने जाय जेने. म्हणजे औषध पाणी करायचं सोडून देऊन विष घेतोस, दोरी घेऊन फाशी घेतोस. काय मूर्ख माणूस आहे. माऊली चिडल्या तर काय म्हणतात? मूर्खू. त्याच्यापेक्षा अवघड शब्द त्यांच्याकडे मूर्खू शब्द वापरला. मग म्हणतो आमच्याकडे काय वैभव आहे, आमच्याकडे खायला प्यायला नाही, फळा नाही. फार लागत नाही हो जगण्यासाठी. आपल्या अपेक्षा भयंकर झाल्या, फार वाढलं म्हणून चढ चाललं. आता हे पाहिजे लेकर समोर बसले, काय वैभव याच्याकडे? त्यांनी संधी साधली ना, गुळाची वाटी इकडे होती, उचलून त्याच्या समोर घेतली, इथला संपला खडा की चटकन उचलून ठेवू लागला. आपुल्याच वैभवे श्रंगारावे निर्मळ. हल्ली का नाही संधी त्यांनी घेतला का नाही? तिथून करून उचलून घेतलं, एक खडा मी खाल्ला केलं की दुसरा खडा ठेवल्यावरती श्रंगारू लागला की नाही. आणि समजा त्यानं उचललं नसतं, विसरून राहिला असता खडा खाली, तसं करून दिलाही नसता, मी खाल्ला नसता. म्हणजे संधी कुणाला नाही.
तुम्हाला काय संधी येते कीर्तनामध्ये? विठ्ठल विठ्ठल म्हणजे मस्त टाळ्या वाजवायच्या, ते गाऊ लागलं की त्यांच्यासोबत गाऊ लागायचं. नाही करत. अर्ध्यापेक्षा जास्त लोक अजिबात बघत नाहीत, उगा असे बसून राहतात. अरे बळा रे बाबा, संधी घरात किती तोंड बडबड बडबड करतो, त्याच्यापेक्षा कर नाही तर. बोलिले लेकुरे वेडी वापुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शब्द. बोला नाही तर बोबडे पुढे विठ्ठल म्हणा, राम म्हणा, अर्धवट अभंगाला अर्धवट म्हणा ना. आपुल्याच वैभवे श्रंगारा वेद, माझ्या जवळ काही नाही असं अजिबात म्हणू नका. प्रचंड आहे प्रचंड, तुझं आहे तुझं पासी, जगद्गुरूचे शब्द आहेत हे. परी तू जागा चुकलास नाही असं म्हणूच नको. प्रचंड आहे तुझ्या जवळ. निर्देह निधान लागले उत्तम आपल्याच वैभवे श्रंगारावे निर्मळ. आपल्या वैभवाला म्हणजे वैभव नाही असा माणूसच नाही, फक्त आपल्याला कळत नाही वैभव नाही म्हणून. काही आपण अध्यात्माचं उदाहरण बघू म्हणजे आमच्या लक्षात येतं. सजन कशाकडे कशाचा वैभव होतो? सजन कशाकडे मास कापताळा कृष्ण कृष्ण विठ्ठल विठ्ठल ते वैभव. सजन कसाया विको लागे मास, माळ्या सावत्या लागे. संत सावता महाराजांकडे काय वैभव होतं? साधारण घर, काय 2-4 एकर शेत. मग काय वैभव केलं त्यांनी? कसं श्रंगारलं? कांदा मुळा भाजी अवघी विठा बाई माझी. म्हणजे त्यांचं वैभव काय होतं? कांदा मुळा भाजी, त्याच्यातच विठ्ठल करून टाकला त्यांनी. श्रंगारलं का रे भगवंताला? आपल्याच वैभवे श्रंगारावे निर्मळ. लसूण मिरची कोथिंबरी अवघा झाला माझा हरी, वीर नाळा मोठ दोरी अवघी व्यापिली पंढरी. म्हणजे त्यांच्याकडे जे जे होतं त्या सगळ्याला वैभव करून टाकलं त्यांनी, सगळ्याला वैभव. आता बघा बरं, कल्पना करून सावता महाराजांच्या मार्गदर्शनाखाली जर आपण शेतात गेलो, जर विचार केला, खरंच एवढ्या प्रेमाने करतो त्याला कांदा कांद्याला भावच नाही, कांद्याला भावच नाही. आणि तिकडे कांदा मुळा भाजी अवघी, इकडे आदुळाला काय काढायचे आहेत? आता आमच्या जवळच्याच माणसाने 2 एकर भेंडी लावल्या, टमाटर एवढे सुंदर आले होते, आम्ही मागच्या वेळेस तोडून गेले. ते काय भावच नाही. मला आज येताना म्हणलं येऊ कशा टाकलं नाही, माऊली म्हणे सगळं काढून टाकलं नाही, काढून टाक. भेंडी काढून टाकली, टमाटे पण काढली. म्हणजे आपल्याला काही गोष्टीकडे बघता आलं पाहिजे. ठीक आहे, खर्चिक आहे, महाग आहे, सगळ्या गोष्टी, पण परिस्थिती बघून निर्णय घेता आला पाहिजे ना. कुठेतरी शांत चित्ताने विचार करता आला पाहिजे ना. वैभव म्हणजे काय असतं? कुठेतरी लॉटरी लागून 10 लाख आणून दिले म्हणजे आपलं जीवन चांगलं होतं असं नव्हे. 10 वर्षात 10 महिन्यात कधी तर संपणार आहे. ते पण ही मुलं बाळ आपलं वैभवच आहेत ना. यांना श्रंगारून बघा ना तुम्ही. कशाला वृद्धाश्रमात जावं लागेल? नाही ते बघ, तुला औरंगाबादला ठेवलंय ना, 90% पडले पाहिजे. त्याच्या खाली जर आले ना तर घरालाच येऊ नको तू. अरे वा वा, काय वैभव आहे तुझं बघ ना. त्याला 80% पडले, तुला कशा 75% पडले? कशाला तुलना करतो त्याच्याशी? तुझं आहे हे वैभव आहे तुझं. असा करेन तसा करेन, मग फलाना करेन, शेतात ठेवेन, तुला शिकूच देणार नाही. काय धिंगाणा घालतात काही ठिकाणी. काय परिणाम होऊ शकतो? 4 दिवसात एखादी बातमी असते का नाही, विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, फलाना केली दिवसांनी, त्याच्यात तुमचा नंबर लागला तर, तुमच्या लेकराचा नंबर लागला तर कुणाच तर लेकरूच आहे ना मरणाला. आणि हे वैभव आहे ना. श्रंगारला त्याला कसं कसं पाठवून हात बाळा काय हरकत नाही, 40% पडले ना, आता 11ला कमी घेऊ नको बरं बाळा, जरा चांगला अभ्यास करा, आपली परिस्थिती आहे, असं नको करू, लई मी रक्ताचं पाणी करून तुला देऊ लागलं बाळा. म्हणा ना, घ्या ना प्रेमानं समजून. बाळा मोबाईल कमी खेळणार बेटा, मी बसतो ना तुझ्यासोबत अभ्यासाला, मी उठतो ना तुझ्यासोबत, तुझं पुढे म्हणून.
म्हणा हे वैभव आहे ना, श्रृंगारानंद त्याला. आपुल्याच वैभवे श्रंगारावे निर्मळ. कर्माबाईचा किस्सा तुम्हाला आठवत असेल ना. आज जगन्नाथपूरला आजही कर्माबाईच्या नावानेच खिचडी दिली जाते भगवंताला. कोण होती कर्माबाई? तारुण्यामध्ये गरोदर राहिली, नवरा मेला, मुलगा झाला, मुलगा मोठा झाला, त्याचं लग्न केलं, त्याची बायको गरोदर राहिली, मुलगा मेला, नातवंड राहिलं. एकट्या नातवंडासाठी रामकृष्ण हरी कृष्ण 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 जगू लागली. ते पोरगही मरून गेलं. मुलगा राहिला नाही, सून राहिली नाही, नवरा राहिला नाही, नातू राहिला नाही. वेड्यासारखं कृष्ण 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 म्हणून पागल झाली. काय वैभव होतं तिच्या घरामध्ये? काही नाही. चटणी भाकरी काहीतरी खायची. एके दिवशी काही 4 साधू घरी आले. तिथं दुःख विचारलं, काय झालं माते? म्हणे असं असं सगळे मरून गेले. त्यांनी घरात जेवण करून जातो वेळेस मूर्ती दिली कृष्णाची. याच्यामध्ये नवऱ्याला बघ, मुलाला बघ, नातवंडाला बघ, कृष्ण कृष्ण म्हण, खाऊ पिऊ घाल, स्नान घाल, जे काय करायचं भगवंताला कर. आपुल्याच वैभवे श्रंगारावे निर्मळ. त्याचा श्रृंगार कर त्या मूर्तीचा कृष्ण म्हणून. रात्रंदिवस कृष्ण कृष्ण म्हणून करू लागली. आणि सकाळी उठलं की लिकूड समजायचं त्याला. उठलं की स्नान, त्याला खाऊ घालायचं काहीतरी, आणि मग स्नान. लेकरं बाळाला तर स्नानाच्या अगोदर पण खाऊ घालतो ना आपण. पुन्हा 4 साधू आले घरला. रात्री मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी पाहिलं तर स्नान न करता त्या कृष्णाला खाऊ घालत होती ती खिचडी. त्यांनी सांगितलं साधूने, असं कुठं जमतं का म्हणे? स्नान न करता कुठं खाऊ घालतात का? स्नान करून खाऊ घाल. समस्त यज्ञाच्या पैकी जप यज्ञ तो मी लोके ती लोके. जो कर्म त्यागे प्रणवादिकी निफज विजय. नाम जप यज्ञ जो परम बाधू न सके स्नानादि कर्म. नामे पावन धर्माधर्म नाम प्रब्रह्म वेदार्थे. ज्ञानोबारायांनी सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये, अरे स्नान संध्या काही लागत नाही. काळवेळ नाम उच्चारिता नाही. काही कर, माझं नाव घे, खाऊ घाल, मला सगळं चालतं. तुझ्या स्ना बाह्यांकडे मी बघतच नाही ना. मला फक्त तुझं अंतरंग लागतं. आणि हे दिला सल्ला की स्नानाशिवाय खाऊ घालायचं नाही. मग स्नान करत बसली. पुजाऱ्याला सांगितलं ना जगन्नाथपूरमध्ये भगवंतांनी, अरे जा, मला भूक लागली आहे, त्या कर्माबाईला सांग खिचडी खाऊ घाल म्हणा मला. सांगितलं ना. आजपर्यंत खिचडी आहे बघा, कर्माबाईच्या नावाची खिचडी भगवंताला दिली जाते. हाच तो किस्सा आहे ना. काय वैभव होतं त्या माईच्या घरामध्ये, त्या आजीच्या घरात काय वैभव होतं? गरीब दारिद्र्य सगळं, पण भगवंताने स्वीकारलं ना. आपल्याच वैभवे श्रंगारावे निर्मळ. होळी खेळली का नाही? होळी खेळली असेल ना. गेल्या महिन्यात होळी झाली ना आपल्याकडे. बऱ्याच लोकांनी होळी खेळली असेल. आम्ही तर खेळली का? सण तेवढ्यासाठी सोडली ना. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचे की होळी खेळणाऱ्याने कुणी कुणी भगवंताला रंग लावला? लावला नाही तर का नाही लावला? का नाही वैभव केलं? का नाही श्रंगारलं त्याला? त्याला चार टाकायचा असताना रंग. रंगी रंगला श्रीरंग. रंगनाथ नावाने त्याच्यापासूनच रंग आला ना. त्याला नाही लावत आम्ही. आमचा नाही लावतो, उड्या मारतो एकमेकाच्या गालाला, अंगावर फेक. अरे ज्याला श्रंगारायचं त्याला विसरला ना तू. हे तुझं वैभव होतं ना. तुला सुट्टी होती ना त्या दिवशी, होळीच्या दिवशी. मग श्रंगारायचं असतं ना त्या भगवंताला. वैभव म्हणजे काय असतं? नाही, ह्याची विसर पडतो, ह्याची जाणीवच होत नाही आपल्याला. जेवायला बसलो, पंचपक्वान्न खातो. अरे एक घास आठवणीनं काढ ना त्यातला बाहेर, घेऊन ठेव ना भिंतीवर. झाडाच्या बुडाला नेऊन ठेव. त्या मुंग्या खातील ना, किडे खातील ना, पक्षी खातील ना. अरे हेच तर वैभव आहे ना. हे वैभव कोणी करायचं? पक्षी मरू लागले ना, पाणी मिळत नाही म्हणून. ठेवू नये का भांड भरून बाहेर घराच्या. आता आमचे शेजारी आहेत, त्यांना विचारा. आमच्या गलीमध्ये 500पेक्षा जास्त घर आहेत. 90% घराचं पाणी डिसेंबरमध्ये संपले. जवळपास सगळ्याच्या घराला टँकर आहे. आमचं 250 बोर असून अजिबात पाणी संपत नाही. कधी 6 वर्षामध्ये नाही संपलं. का नाही संपलं? आमच्या बायकोनं वैभव केलं ना. एवढं मोठं भांडं घेतलंय आणि बाहेर अंगणात ठेवलंय. आणि दिवसातून 4-5 तर भरत राहते. कितीतरी गायी पाणी पितात का? ते 100 डुकरं पाणी पिऊन जातात. कुत्री डुकरं, शेळ्या मेंढ्या. ते थवेच्या थवे तिकडे पलीकडे जातात, डोंगराकडे येतात, जातात पाणी जातात, दुपारी पितात, संध्याकाळी तळा पितात. काय जमलं जातं? ही त्यांची पुण्य आहे ना. आमच्या बोरचं पाणी चाटेल ना. आपुल्याच वैभवे श्रंगारावे निर्मळ. तुला संधी कुठे नाही बाबा, कुठेही संधी आहे ना. कीर्तनामध्ये येऊन बसला, तिथं पण तुझं वैभव आहे. एखादी महिला उशिरा आली, कोपरे काढ, पुढे जा, तिकडे जा, पुढे जा. अरे बसू दे बाजूला, वैभव आहे ना, संधी आहे ना तुझ्याकडे. बसा ना मावशी इथं, आई बसा ना इथं बाजूला, घ्या ना बसून. पुढे जा, तिकडे जा. घातलं ना हाताने. तो देव नसेल कशावरून? त्याच्या रूपात आला नसेल कशा? कधी कळावं आपल्याला हे? पशुपक्षाला चारा पाणी कधी कळावं आपल्याला? कुत्र आलं काठी उचलतं, डुक्कर आलं काठी उचलतं, काय आलं काठी उचलतं.
आणि त्याचं सगळं तू उसून घेतलं ना, शेत जमिनी सगळे डोंगर हडप केले ना, जंगल तोडून टाकलं ना, कुठं जगावं त्यांनी? कुठेही वैभव तुमचं काटे घालण्यामध्ये. आपला पण फक्त बिड्या फुकायच्या, काहीतरी अजून काहीतरी वेगळं करत तंबाखू बसायची, गप्पा मारायच्या कुठल्या तर कोपऱ्यामध्ये, हे वैभव आहे का? स्वतः खायचं, घ्यायची मुडीवर काही होत नाही. अरे घे ना, तुला कुठं खरेदी करायचं, मी देईन ना तुला. म्हणजे त्याला पण घाण सवय लावायची का? आपोआप सवय थोडंच लागतात लोकांना. कोणी तर खाऊ घालतं ना त्याला. मग ह्या खाऊ घालणाऱ्या माणसाला लाज वाटली पाहिजे ना. आपण कसं काय दुसऱ्या माणसाला चुकीचं करावं? मग मलाही द्या तंबाखू कीर्तन सुटल्यानंतर, बघू कोण कोण देतं ते. हात जर उभा राहिला तर असं करता पटकन, महाराज जय हरी. कसं काय महाराज निघाले का लगेच? महाराज हात कर ना, पाठीमाग घातला, दे ना तुझं वैभव, श्रंगार ना मला, घ्या ना महाराज. म्हणणार नाही, म्हणणार ना. कारण तुला कळतं बाबा की हे खाण्यासारखं नाही, महाराजाला खाऊ घालण्यासारखं नाही, माझ्यासारख्या मूर्खाने खाण्यासारखं आहे म्हणून तू खातोस, दुसऱ्याला खाऊ घालण्यासारखं नाही म्हणून पाठीमागा हात केलास. कळत कसं नाही? सगळं कळतं ना, सगळं कळतं, पण ओळख नाही. का ओळख नाही? कारण तुझ्यातला जो मीपणा आहे ना, तो विचित्र आहे, अहंकार आहे, तो तुला सोडित नाही. तो आपुल्याच वैभवे श्रंगारावे निर्मळ. कुणी म्हणलं आपल्या घरामध्ये आनंद नाही म्हणून? अरे शोधा म्हणजे सापडे. तुम्ही शोधतच नाही. ह्या लेकरामध्ये आनंद आहे, त्या लेकरामध्ये आनंद आहे. 4दा नापास होऊ दे, तुझं लेकरू आहे ते. लग्न होऊन 20-25 वर्ष झाले, त्याला लेकरू बाळ होत नाही ना, तिकडे जाऊन बघ काय दशा आहे त्यांच्या मानसिकतेची. दवाखाने करून सुद्धा लोक थकले, तरी काही लोकांना मुलबाळ होत नाही. तिकडे कधी बघणार आहे तुम्ही? तुम्ही फक्त इथं बघता का? त्याला कसे एवढे पडले, मग तुला कसे पडले नाही, त्याचा कसा काय नंबर लागला, तुझा कसा लागला नाही. ते वैभव तुम्हाला सांभाळता आलं पाहिजे. एका ट्रकवर एक वाक्य वाचलं होतं, पाठीमागं ट्रकवर फार छान वाक्य लिहिलं याचं. पूत सपूत तो क्यों धन संचय. म्हणजे जर पुत्र तुझा जर सपूत असेल, चांगला असेल, तर कशाला धनाचा साठा करतोस? कारण तो चांगला आहे ना, पायावर उभा राहील, नोकरी लागेल, तुला जगवेल ना तो. आणि दुसरं वाक्य काय होतं? पूत कपूत तो क्यों धन संचय. आणि मुलगा जर तुझा वाईट आहे तर कशाला जमा करतो? सुद्धा कशात मी घालणार आहे ते नेऊन, नको करू त्याच्यासाठी. कळलं? मुलं ही खरी संपत्ती आहेत आपली. ते वैभव आहे आपलं. सून आपली संपत्ती आहे, सासू आपली संपत्ती आहे, ते वैभव आपलं. काय घरात राहायचं आयुष्यभर, मस्त आई म्हणा, लेकरं म्हणा, बाळा म्हणा, बेटी म्हणा, आनंदाने जगा. माझ्या घरी येऊन बघा, कोणीच म्हणणार नाही की आमची सून आहे म्हणून. सगळ्याला वाटतं की मुलगीच आहे यांची. आम्ही बाळच म्हणून बोलतो, ते बाबाच म्हणून बोलतो. काय द्यायचं सोबत? आणले ना घरामध्ये, आयुष्य काढायचं ना, आधी केले मग सांग, ते आनंदाने राहू ना. आपण काय लागतं हे करण्यासाठी? कशाला पाहिजे मीपणा, कुठला ताठरपणा? उद्या म्हातारपणाला अंतरुणावर पडल्यानंतर सोडून मारले तो लोक, त्याच्याकडे कुणी बघणार. अरे घरात ही परिस्थिती अवघड आहे की आपण हाताने ओढून आणतो, पेरलं ते उगवणार. माघार घेणं म्हणजे हार नसते, त्या परिस्थितीवर तेवढ्या वेळेपुरता मिळालेला तो विजय असतो. ठीक आहे, तो बिघडला ना, रागाच्या भरात शिवाय घालतो, बाबा ठीक आहे आपण नंतर बोलू, जाऊ दे, तू शांत हो, नंतर बोलू, जाणं पुढे निघून का पाठीमागून धरून तुम्हाला वडणार आहे का? लगेच असं तणून उभं राहतो आपण भांडणं करायला. काट्या पुराडी तयारच आहे, डोके फुटायला. अहो 50% जास्त प्रकरण घरातलेच आहेत कोर्टामध्ये इकडे तिकडे चालू असलेले. बांधासाठी भांडण आहे, झाडासाठी भांडण आहे, पिकासाठी भांडण आहे, हिस्सासाठी भांडण आहे. घराच्या 2 पत्राचा हिस्सा मला मिळाला पाहिजे, नळाचं पाणी त्याने घेतलं, सख्या भावंडामध्ये शेजाऱ्यामध्ये भांडण. आणि दुसरे लोक श्रीमंत होऊ लागले केसेस चालवणारे, आणि हे मात्र आपलं भीक मागू लागले भांडण करून करून. मी माघार घेत नाही, आणि उगाच पेटून देतात दुसरे. बिलकुल माघार घ्यायची नाही बघा, त्याची जिरवली पाहिजे. उगं मूर्खासारखं बोलून जाते, काय ते पेटून जातं. ते त्यालाही कळलं पाहिजे की आपण माणुसकी नावाचं जे वैभव आहे, मी किती चुकीच्या पद्धतीने वागू लागलो, किती नुकसान करू लागले. माझे 2 शब्द समोरच्याला पेटवून देऊ लागले, भांडणं वाढू लागली नाही याच्यामुळं. अरे जाऊ द्या दादा, सोडून द्या, 2 एकरनं काय होतं, 2 गुंठ्यानं काय होतं, भाऊ साहेब तुमचा काय म्हणावं त्याला. आणि जर नसतंच बापाने ठेवलं तर मग काय केलं असतं? नाही असं समजून चला. काय आहे? कोणी ना कोणाचे एका देवावेण मना नारायण सद्बुद्धीने. सेना महाराजांनी सांगितलं, अरे ह्या जगामध्ये कोणी कोणाचं नाही. नागवेची येई नागवेची जाये, सुखे उत्तराये झालो पाये. नग्न जन्माला आलायस, रिकामी हाताने आलायस, रिकामी हाताने जाणार आहेस. काय सोबत नेणार आहेस? नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हे सगळं जाणार आहे, मग हो ना सावधान. आपल्याच वैभवे श्रंगारावे निर्मळ. काय श्रंगार करता येतील हे उदाहरण आपण आठवण करून बघा. महाभारतामध्ये राजसूय यज्ञाच्या वेळेस कृष्ण परमात्म्याची पूजा केली जाणार होती. काळाची कुणी विरोध केला? शिशुपालाने. पाहुणा होता का नाही शिशुपाल, मावस भाऊ, केला ना. सोयरा, देव सोयरा असून त्याला कळला नाही. म्हणे ह्याचा कसं काय पाया पुसताना फलना करताना असा आहे तसा
घातल्या 100 शिवा, उचललं सुदर्शन, सोडलं त्याच्यावर, लागलं कुणाला पहिल्या प्रथम? कृष्णाला. आता त्याचं सुदर्शन त्याला लागेल का? पण हणून घेतलं ना. बघायचं आहे आपल्याच वैभवे श्रृंगारावे निर्मळ. मला कोणी देणार आहे का? बोटाला लागलं. प्रामाणिकपणे स्वतःला विचारा बरं का, आपण जर असतो त्या ठिकाणी तर आपण काय म्हणलं असतं? हे त्या खिडकीवर ठेवल्या पट्टी आहे चांगली दवाखान्यात, ती आण पटकन. हे त्या वैद्यवाला बोलव लवकर, पटकन बोलावं. चाल, हाताला लागलं, हे फुलांनी इकडला आण तिकडला आण. धोतर फाडून दिलं असतं आपण? साडी फाडून बांधली असती बोटाला कृष्णाच्या? नाही ना. मग का देव भेटावा तुम्हाला? का मदत करावी त्याने? म्हणजे तुमच्या मनात आजही हा विचार येतो, साडी कशी फाडायची, धोतर कसं फाडायचं, बनियन कसं फाडायचं, उपरणं कसं फाडायचं. फाडलं ना द्रौपदीनं. काय वैभव होतं? सुंदर साडी त्या काळात अशी केलेली. आज सुद्धा 1-1 लाखाला साड्या येतात त्या पटणी घेतला तर. तिची काय किमतीची असेल विचार करा. राजाची सून आहे ना ती, 5 पांडवाची पत्नी. काय कसली साडी असेल? टरकन फाडलं. विचारायचं आपल्याच वैभवे. काय वैभव होतं? जे वैभव होतं त्या टरकन फाडलं आणि बोटाला बांधलं कृष्णाच्या. असं नाही म्हणली त्या वैद्याला बोलवा, हे पटकन मधून कपडा घेऊन या. राणी होती ना, आवाज देऊन आणू शिकली असती ना, 50 नोकर धावले असते ना. कळलं का? हा फरक आहे. म्हणून चाकरी केला, बोटाला बांधलं, हसला आणि काय सांगितलं? सखे, तुला जेव्हा गरज पडेल तेव्हा 1000 पटीने देईल. श्रृंगार केला का नाही द्रौपदीचा? आपल्याच वैभवे. तिनं नुसतं बोटाचा श्रृंगार केला, तिनं पूर्ण त्याने शरीराचा श्रृंगार केला, पूर्ण शरीर सांभाळलं. द्रौपदीशी वस्त्रे अनंता, देत होता अशी भाग्यवंता, आम्हाला गी कृपावंता, कुठून आणली गोविंदा. कुठून आणली गोविंदा एवढी वस्त्र? त्या एका वस्त्राचं होतं. एवढ्या वस्त्राचा परिणाम तेवढा मोठा होता. कारण का? आपल्याच वैभवे श्रृंगारावे निर्मळ. हा श्रृंगार आहे. संत रविदास महाराज काय होतं त्यांच्याकडे भगवंताला श्रृंगारण्यासारखं? एक ते चमड्याचं भांड पाणी ठेवायला, आणि ते रापीला काय म्हणतात त्याला, बुटं चपला कापायच्या शिवून द्यायच्या. काय होतं त्यांच्या? झोपडीत राहणारे संत रविदास महाराज. ते म्हटले का मी काय देऊ देवाला? एक ब्राह्मण माणूस आला, तो म्हणे मी यात्रेला चालले, माझी चप्पल तुटले, बूट तुटले, शिवून दे. शिवून देतात ते. त्याने गेला, कुठे चाललास? काशीला चाललो. माझा एवढा रुपया टाक ना. काय दिलं वैभव? चमडा आहे वैभव होतं. त्याच्याकडे दुसरं होतं काय? ते चमड्याचा रुपया केला कातरून आणि सांगितलं हा काशीला माझ्या वतीने नेऊन टाक. तेच त्यांचं वैभव होतं. पंढरपूरला चालू आम्ही, दिंडीत चालली आपण, जय हरी आमचा आहे, जय हरी सांगा बरं का पांडुरंगाला. घाल ना खिशात, हा देन 20 रुपये पेटी टाक म्हणून. नाही, जय हरी सांगा बरं माऊली आठवणीनं. खिशाला हात नाही गेला, दोन्ही हात वर करतो भिकारड्यासारखा. घाल ना खिशात हात, 20 रुपये दे ना, हे दिंडीत तुम्हाला वापरायला घ्या, पेटीत टाका. नाही करणार आमच्या डोक्यात येत नाही. कसे चालावं मंदिर? तुम्हाला जर पेटीत 10 रुपये टाका वाटत, उभं जायचे, घंटी वाजवायचे, पाया पडायच्या, देवा मला न कर, पोराला न कुणला दे, पुरीचं लग्न होऊ दे, मला न कर, बिस्ताना कर, ते लई माजलाय त्याचं वाटोळं कर. बरं मागता येतं जाऊन तिथे. 10 रुपये पेटीत टाका वाटत नाही. कोण आहे या मंदिराचा संस्थापक? कोण पाहतो? किती निघतात महिन्याला पेटीमध्ये? काहीच निघत नाही ना. 1000-2000 लोकसंख्या असेल ना, वर्षाला 1000-2000 निघतात. बघा, गावची लोकसंख्या 500 100 लोक तर पाया पडायला जात असतील. अरे महिन्यातून तर 10 रुपये टाका त्या पेटीमध्ये. द्रौपदीला वस्त्र फुकट दिले का? बोटाला बांधून घेतलं, मग 1000 पट दिलं. नामदेवराय म्हणाले ना, देती देसी तेव्हा घेसी, ऐसा अससी उदार. काय देवा तुझे कृपणाचे धरुणीदार. घेतल्याशिवाय देत नाहीस. उभं मागायचं जाऊन, एवढं पिकलं पाहिजे, असं झालं पाहिजे, गाडी मिळाली पाहिजे, लॉटरी मिळाली पाहिजे. 10 रुपये पेटी टाकत नाहीस. 1000 रुपये निघतात म्हणतात माऊली वर्षाला, आणि दिवसातून 100 लोक जातात घंट्या वाजवायला, पाया पडायला. महिनाभराचे 10 रुपये नेऊन टाक, वर्षभरात 100 रुपये टाक, 50 रुपये टाक. कधी टाकत? ह्याची पट्टी मागायला घरला यावं लागतं 4-4 सप्तेची. काय दुर्दैव आहे बघा ना. आपुल्याच वैभवे. हा त्याने किती दिले, मग याने किती दिले, मग मी उद्या देईन, मी परवा देईन. असतात घरातच, कुठून जाऊन आणायचं नसतं. नाहीत तर तुझ्याकडे पैसे देऊ नकोस, हाटलोट कर. महाराजाचं बुत्त वाटून घे. महाराजांना रोज फोन करायचं, बोलायचं, तू कर, याचं एवढं ताण कमी होईल. पंक्तीला उभं राहतो, वाड्याला मी उभं राहतो, मग स्वयंपाकाच्या तू 10-5 किलो वाचन, तिथं वाया जाणार नाही. काय करता येत नाही आपल्याला? काय वैभव नाही. सगळ्या प्रकारे श्रृंगारता येतं ना. कोणी पायाला श्रृंगारतं भगवंताच्या, कोणी कमरेला पट्टा देतं, कोणी गळ्यात माळ घालतं, कोणी डोक्याला श्रृंगारतं. कुठेही चालतं ना त्याला. लोभ एक अंशे झगटल्या परिसे, एरीकडे पैसे सुवर्ण उडवले. लोखंड सोन्याला परिसाला कोणत्या अंगाने लागला तर त्याचं सोनच होणार आहे. हे इथं बटन बंद आहे, भिंतीवर बटन आहे, एखाद्या रागाने चापट मारली तर लाईटच लागणार आहे, प्रेमाने दाबलं तर लाईटच लागणार आहे. दाब तरी
आण ना तुझं वैभव. कुठं जातो? आपण ना आपण बटनाला हात लावत नाही, अंधार पडला तर पडला, बस अंधारात. मग दुसऱ्याला अंधारात तर तू अंधारात बस. म्हणजे संधीचं सोनं करता आलं पाहिजे. आपल्याच वैभवे श्रंगारावे निर्मळ. आपण संत रविदासाचा किस्सा पाहत होतो. चमड्याचा रुपया दिला. काय वैभव आहे बघा संत रविदासांचं. तो घेऊन गेला ब्राह्मण, आपले पैसे टाकले, स्नान केला, नंतर आठवण की अरे ते चमड्याचा रुपया, तो फेकला. काशी विश्वेश्वराने मधून हात काढला वर आणि सांगितलं असा झेलला सांगितलं, थांब, माझ्या रविदासाला माझ्यातर्फे हे भेट दे म्हणून हातात सुंदर रत्न जडीत कापून काढलं आणि रविदासांना त्यांना दिलं. ब्राह्मणाला सांगितलं की रविदासाला दे. हा यात्रा केला, परत फिरला, अंतरंग बिघडलं, याचं भाव बिघडला. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी बिघडला. कशाचा स्वर आलाय? बुटाचं पण शिवून दिला, 2 रुपये घेतले माझे, मी नाही नव्हते. भाव बिघडला, वैभव बिघडलं आणि स्वतःच्या घराला घेऊन निघाला. पण बापू एवढं भारी घालणार कसं लोकांच्या नजरेत येईल? गेल्या का सुवर्णाकडे विकायला? ते म्हणे बापरे एवढं भारी आम्ही घेऊ शकत नाही. ते मोठ्या सुवर्णाकडे गेला, त्यांच्याकडे गेला. ते म्हणे बापरे हे मी काही विकलो तरी घेऊ शकत नाही, एवढं भारी आहे. असा फिरत फिरत लोकांनी सांगितलं राजाकडे जा, दुसरं कोणीच घेऊ शकत नाही, एवढं महागडा आहे. राजाकडे गेलं. राजा आनंदाने राजाने ते घेतलं. त्याला वाटलं की आता राणीला आपण खुश करू, द्या म्हणे, ह्याला जेवढं पाहिजे तेवढं सोनं द्या, पैसा द्या. ते रत्नजडीत काकड घेऊन बायकोकडे मध्ये गेला. बायको चिडली, राणी एकच घालू का हातामध्ये? मला 2 आहेत, दुसरा कुठं आहे? अरे हो की बिघडलं म्हणे, दुसरं पाहिजे. पटकन राजा परत आला. अरे म्हणे धरा त्याला, उभं करा. त्याला सांगितलं दुसरं कुठे आहे? ते म्हणे एकच होतं. खोटं बोलतं म्हणे, पडवा ह्याला धरून, कारण अंतरंग बिघडलं होतं ना, भाव बिघडला होता ना, वैभव बिघडलं ना, घेतलं ना भावानं फटके मारून. मग खरं सांगितलं की त्या रविदासाचं असं असं झालं का, चमड्याचा रुपया टाकला. रविदासाकडे आले. राजा स्वतः आला की तू चमड्याचा रुपया टाकावा ना, काशी विश्वेश्वर तुला रत्नजडीत काकण द्यावं. काय वैभव असणार आहे? दंडवत घातलं असं लांब पडून आणि हात जोडून विनंती केली की मला दुसरे काकण द्या, म्हणजे माझी बायको खुश होईल. आपुल्याच वैभवे श्रंगारावे निर्मळ. काय श्रंगार केला? ते जे होतं ना, कटोती जी होती ना, त्या कटोतीला हात जोडले. माते अंतरंग शुद्ध आहे, भाव शुद्ध आहे, देव सोयरा आहे त्यांचा. वैभव काय? चमडा, पाणी, हे वैभव. त्या पाण्याला हात जोडले आणि काय म्हणले, माते मला काकणं पाहिजे तसे दे, मी हातमध्ये घालतो. भड 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 असे एवढे झुंबडच्या झुंबड असा ढीग लावला काकणाचा सारखा. सांगितलं राजा घे. राजा म्हणे की असल्या झोपडीत राहायचं वैभव आहे, एवढी मोठी ताकद असणारा जो पाण्यामधून असे रत्नजडीत काकणं काढू शकतो आणि तरी काही घेत नाही. मलाही नको म्हणजे माझं चुकलं, हे सुद्धा परत घेऊन टाका. राजाने परत केलं. तेव्हापासून आपण काय म्हणतो, कठोती मे गंगा मन चंगा, तो कठोती मे गंगा, ही बोल तिथून पडली. विठाला तुमच्याकडे जे काही वैभव असेल, जे काही संधी भगवंतांनी मला जेवायला बसला, पुत्र आले, चितपूर भाकर त्याला टाका, मांजर आलं त्याला काहीतरी खायला घाला, भगवंत आहे, किडा मुंग्याला टाका, पशुपक्षासाठी चारा पाण्याची व्यवस्था करा. एखाद्याला उष्ण पैसे द्यायचं आहे, तोंड वाकडं करून मुंडी वाकडे करून देऊ नका. नाही तर सरळ नाही म्हणा, परवडतं त्याला द्यायचं ना, तर मनशुद्ध भाव करून द्यायचं नका. परत देणार नाही अशा भावनेतून दिला तरी चालतं, पण कसं शुद्ध भावाने द्यायचं. अंतरंग आपलं शुद्ध जर झालं तर आपलं वैभव श्रंगार करणं अवघड नाही, अवघड नाही. म्हणून झोपडीत सुद्धा देव गेला. शबरीची बोरं खाल्ली, सुदाम्याचे पोहे खाल्ले. का केले? कारण त्यांच्या त्या वैभवातून. काय वैभव होतं सुदाम्याकडे? फाटकी वस्त्र, 50 ठिकाणी ठिगडं काठी मारलेल्या, लेकराच्या अंग उघडे होते, घराच्या बाहेरला लाजायचे, फक्त असा पट्टा घाई घालायचं, काय म्हणतात त्याला ते लंगूट, फक्त अशी कमरेला बांधायची लेकरं. असली वाईट परिस्थिती होती. त्या मातेच्या अंगावर कपडे भरपूर नव्हते. काय वैभव होतं त्यांच्या घरात? पोहे दिले एवढेसे, सगळे गाडगे हलवून हलवून पाहिले एवढे निघाले. भगवंतांनी खाले ना. सोहे पोहे सुदामध्ये वाचे, फके मारी कोरडेचे, न म्हणे उच्च सात्वा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. कशाचे आले? पोहे कोरडे खाल्ले हो. रुक्मिणी मातेने हात धरला, तुझ्या भक्तावर का तुझ्या एकट्याचा अधिकार आहे का? मला पण घासभर खाऊ दे. भगवंताच्या हातातले पोहे रुक्मिणी मातेने सुद्धा खाल्ले. काय वैभव असतं पाहिजे बघा. आणि मग श्रंगार केला त्या सुदामाचा. कधी केला? त्याचे पोहे खाल्ल्यानंतर सुदाम नगरी दिली. अगोदर का नाही दिली? द्यायची असती ना. घेसी तेव्हा देशी, घेतल्याशिवाय देत नाही. म्हणून अंतकरण पूर्वक आलं की 10-20 रुपये देत जा. तंबाखू बिड्याचे घालून टाका, सांगून टाका देवाला, तुम्हाला काही देता येत नाही ना ह्या कीर्तनात देवाला,
तर या कीर्तनात मला शब्द देऊन टाका, मी इंद्रायणी देऊन टाकून देतो, हे पदर पुढे करतो, त्या तंबाखू बिडी ह्याच्यात फेकून म्हणा भावातून की सोडली तंबाखू देवा, देवा तुला देऊन टाकली तंबाखू, देवा बिडी तुला देऊन टाकली, काय तुमचं मध्य फिरते काय असेल देऊन टाका, मी इंद्रायणीतून फेकून देतो, इंद्रायणीमध्ये लई ताकद आहे ज्ञानोबारायच्या, ती सांभाळते तुकोबारायच्या चरणातून आली इंद्रायणी, ज्ञानोबारायापासून वाहत जाते पुढे पंढरपूरकडे, ही सगळं तुमचं समाविष्ट करेल, देऊन टाका त्या देवाला हे सगळं, भांडण नाही करणार, वचन देऊन टाका. 23 वर्षाखाली भांडण झालं माझ्या बायकोच्या जेवणावरून, शब्द देऊन टाकला, मुख्य जेवणार 23 वर्षाला मौनात जेवतो मी, देऊन टाकलं, भांडणच नाही आमचं जेवतो वेळेस आता कधीच, किरकिरच नाही, मीठ असं मिरची असं गुपचूप खाऊन आनंदाने राहतो, करून टाका, करून टाका. नाव ठेवणार नाही स्वयंपाकाला, एवढं जरी म्हणलं तर घरातले 25% भांडणं कमी झाले आपले, हे तुमचं वैभव आहे. कुणी सहन करायचं तुमच्या घरातले जेवणावरूनचे भांडणं, बायकापुरातले भांडणं, घरातल्या किरकिऱ्या कुणी येऊन सोडवणार, घरोघर चुलीच्या माती येतात, खूप वाटतं समोरला फार चांगला म्हणून त्याच्या घरातले जेवण बेकार आहे. कोणी शुद्ध करायचं, कोणी चांगलं करायचं, आपण करायचं, आपणच करायचं, आपलं कर्तव्य आपण पार पाडायचं, आपण माघार घ्यायची, काहीही बिघडत नाही, चटणी भाकरी खाऊन आनंदाने राहता आलं की वैभव आपण सरंगारलो, एकमेकांचं प्रेम वाढलं की भगवंताला आवडतं, त्याला आवडलं की तू आपल्या घरला येते, आपल्याच वैभवे श्रंगारावे निर्मळ. आणि एवढ्या पद्धतीने जर आपण वागलो तर तो आपल्यासोबत जेवेल, अंतिम जे प्रेमाची बाब असते एकत्र बसायची ती आपल्याला साध्य होईल. आपण चौथ्या चरणामध्ये तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रेमीचे. अतिशय प्रेम असणारी माणसं ताटात जेवतात, एका ताटामध्ये, बरोबर ना. फार प्रेम असावं लागतं त्याच्यात, म्हणजे त्याचं उष्ट खाण्यात सुद्धा आपल्याला कमीपणा वाटत नाही, आवड वाटते. कोण जेवतो कोणाच्या ताटामध्ये? आईबाप लेकराच्या ताटात, लेकरू आईबापाच्या ताटात, हक्काने. माऊलीने सांगितलं ना, बाळक बापाची ताटी रिगे आणि बापा तेची जेवू लागे,
की तो संतोष लिया वेगे मुखची ओढवी. लेकराला जेवता येत नाही, बाप लेकराला खाऊ घालतो, छोटे छोटे घास खाऊन खाऊ घालतो. लेकरू का बसतं का हो? ते हात ताटात हात घालतं, त्याच्या हाताला जे येईल ते उचलतं. आपलं वैभव सांगतो बघा, किती मोठा आनंद आहे. कल्पना करून बघा, हे सगळ्यांच्या नशिबात असतं असं नव्हे, फार कमी लोकांच्या नशिबात असतं. आपल्याला किती अनुभव आला हा, पण आपल्या लक्षात येत नाही. तेव्हा लहान असताना आपल्या लक्षात येतं, त्या लेकरानं आपल्या ताटात हात घातलं, त्याच्या हाताला जे आलं. बाळक बापाचे ताटे वेगे आणि बापा तेची जेवू लागे, की तो संतोष लिया वेगे मुखची ओढवी. त्यानं ताटात घेतलं की आपण करतो आणि त्या तोंडात हात चालला, काय उचलतो होते? पोळी भाजी. काय त्याला सुधरल ते सुधरल. हात एकदम असा साबणाने धुतलेला स्वच्छ असतो, आहे का नाही? त्याचा नाही काय असतं मग, कोड शेंबूड माती काही पण असतं त्याच्या हाताला, काही पण उचलतं. मग बाप म्हणतो का छिची मला खाऊ घाल नको. मुखची ओढवी आणि त्याचा हात धरतो. अगं इकडे बघ बाळ कसं खाऊ घालू लागलं. काय खाऊ घालू लागलं बघ ना बाबा. नाही, काय कसं खाऊ घालू लागलं. तिला खाऊ घालत ते आई म्हणते आई आई इकडे इकडे. अहो बघा 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 बाळ कसं खाऊ घालू लागलं. किती आनंद घेतला आपण. म्हणजे प्रेमळ माणसाने सोबत जीव घातलं की किती आनंद वाटतो. तुकोबाराय काय म्हणाले? तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे. प्रेमाचं जे अंतिम टोक आहे, उच्च पायरी जी आहे, ते जीव घालणं, एकत्र बसणं, एकमेकाच्या हाताने घालणं. लग्न झाल्यास नवरा नवरीला एकत्र जीव घालतात. किती दिवस खातो आपण. आजकाल तर फोटो पुढं फोटो त्याला खाना बाबा, खाना आनंदाने एकमेकाची चटणी भाकरी. कशाला डायव्हर्स होतील हो, कशाला भांडणं होतील हो, कशाला बाहेर खालीपणा येईल, चुकीचं कशाला होईल. नाही, मग आपल्यातला मीपणा जागा होतं. मी नवऱ्यानं असं माघार घेतो, कारण तुझ्या बापानं लग्नात फलानं केलं, तुझ्या आईनं असं बोलली तसं बोलली. अरे कशाला उकडलं करतो रे बाबा. काय येणार आहे सोबत घेऊन. आहे ते आनंद चाला ना. क्षणक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भविष्य. प्रत्येक क्षणाला तो विचार करायचा सोडून उद्या बघन मग जाऊच देणार नाही, आता असं करेन, परवा दिवशी असं करणार आहे, 1 तारखेपर्यंत असं करणार आहे. क्षणाक्षणाचा विचार करायचा चांगला, ते सोडून दिल्याच्या बद्याच्या भावना सोडून जातात. कशी जेवण करतील? कुंडली वरदे वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. ताटाला पाणी फिरवायचं. श्रीहरी सोबत जेवू लागले, मीठ कमी पडलं की 2 शिव्या. ठीक आहे, हे त्याला खाऊ घाल, ह्याला दे, फलाना दिलीस, बिस्तारा दिलीस. शांत चित्ताने जेवू ना बाबा. तुझ्या पोटातला वैश्वानर तो आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिता प्राणापान पचनम चतुर्विधम वगैरे वगैरे वगैरे. कुठे गेलं? माऊली सांगितली ज्ञानेश्वरीमध्ये, एव सकळ एव मीची सकळ जीवन, एव मीची सकळ जन जना निवविते जीवन, जीवने मुख्य साधन वनिही मीची. हे सगळं जन मी आहे. ह्या जनाला खाऊ घातला जाणारं जीवन मी आहे. पोटात घातल्यानंतर त्याचा पचन करणारा मी आहे. सगळं मी आहे. मग शांत चित्ताने खा ना. भगवान ताटात जेवेल तेव्हा जेवेल. तुम्ही कुटुंबातले एकत्र तर बसून जेवू शकता, ताटात नाही तर नाही. बघा, आपण आपल्याला विचारून की खरंच आपण दररोज किमान दिवसातून एकदा तरी संध्याकाळच्या वेळेस तरी सगळे कुटुंबातले एकत्र बसून जेवतो का? जेवत नसाल तर जेवून बघा. तुम्ही खाऊन जायचं टोपल्यावर आणि बायका बिचारांनी जे असेल ते 2 घास खायचं, झोपी जायचं. एकत्र जेवून बघा. हे तू घे, तुम्ही घ्या, फलाना मला बेसनामध्ये शिळ उरणार नाही, कमी पडणार नाही. कमी पडत असेल तर एकमेकात वाटून जे आहे ते खाता येईल, आपल्याला आनंद मिळेल ना. 4-5 लोकांचं कुटुंब, 5-7 लोकांचं कुटुंब, आई वडिलांचं असतील घरात तर याला एवढ्याला एकत्र बसून जेवता येत नाही का? हनुमान चालीसा म्हणा, हरिपाठ म्हणा, काय तुम्हाला जे कुठलं स्तोत्र म्हणायचं ते म्हणा. 5-7 मिनिटामध्ये शांत चित्ताने एकदम सर्वांनी एकत्र बसून जेवा. 2 घास बाहेर नेऊन ठेवा. पशु पक्षाला, किडा मुंगीला ठेवा आणि भगवंताचं नाव घेत आनंदाने, काही न बोलता, शक्यतो न बोलता मौनामध्ये जेवा. तर 23 वर्ष मौनामध्ये जेवतो तरी चाललाय संसार माझा. आपल्याला का नाही करतायत? आपण एकमेकाच्या ताटाला ताट लावून शांत चित्ताने जेवू ना. 50% घरातल्या किरकिऱ्या कमी होतील. शेताहून आलाय, नोकरी करून आला, शहरातून आला, आल्याबरोबर किरकिरी करूच नका. उशीर कसं काय झाला, कॉलेजचा तुझं तेव्हा संपलं होतं, ट्युशनला एवढा कसं काय वेळ लागला, तुम्ही कुठे गेलते, नका किरकिरी करू. मला तेल सांगितलं होतं आणलं नाही, मीठ सांगितलं होतं आणलं नाही, काही म्हणून हातपाय उद्या शांत चित्ताने जेवण करा आणि मग विचारा जेवण झाल्यानंतर. अहो ते विसरलं वाटतं आज, पण नाही का विचार लागेल बरं. अहो मीठ संपलं होतं, मसाला संपला होता, तुम्हाला सांगितलं. का रे बाळा, तुला एवढा पण उशीर झाला आज?
ट्युशन न्यायला जरा वेळेवर यायचा ना, आम्हाला चिंता लागते ना. शांत चित्ताने म्हणा ना. माहित नाही तुम्हाला किती अवघड आहे घरला येणं. नुसते खड्डे येतं, नुसते भांडण तंटे येतं, धक्काबुक्की आहे, वाहनात फिसकून चालत एकमेकाला, रोज 4 लोक मरू लागले बाहेर कुठेतरी, त्यात आपल्या जवळून घरला येत आहे आनंदाने. आपल्या जवळ आहे सगळे, मस्त आनंदाने मस्त ताटात एकमेकाला लावून जेवण करा. ते भगवंत जीव लागले असं समजा. तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे. कुणासोबत जेवली देव प्रेमानं? नामदेव महाराजासोबत. नाम्या सेवे जेवी नवे संकोचित ज्ञानियाची भिंत अंगे ओढी. नामदेव महाराजासोबत जेवले. काय जेवले? कारण अंतरीची हेतू ओढी पाहे जोडी भावाची. भावही होता, अंतरंगही शुद्ध होतं आणि भगवंताचे लेकरू होऊन बसले होते नामदेवराय. सोयरा झाले होते. आणि वैभव काय? त्यांच्या घरात जे काही चटणी भाकर असेल ते आनंदाने भगवंताला अर्पण करायचे, नेऊन द्यायचे भगवंताला. हक्कानं भगवंताला स्नान घालणं, हातपाय दाबणं, जे जे काही करता येईल ते भगवंतासाठी आणि आपल्या कार्यामध्ये भगवंताला पाहून करत होते. म्हणून नाम्या सेवे जेवी नवे संकोचित ज्ञानियाची भिंत अंगे ओढी. चोखोबारायासोबत जेवले दही भात, झोपडीमध्ये जाऊन जेवले देव. बघा ना कसलं वैभव असेल चोखोबारायांचं. एका पुजाऱ्याने पाहिलं भगवंत उठून गेला तर चोखोबाराच्या थोबडीत मारली त्यांनी. गाल कोणाचा फुगला? पांडुरंगाचा गाल फुगला. जेव्हा मंदिरात हा परत आला तेव्हा जे चोखोबारायचा ज्या गालावर मारलं तो भगवंताचा गाल फुगला. आणि मग तो पुजारी पाय धरत आला चोखोबारायकडे, माझं चुकलं, मी माघार घेतो, काही कर, थोडं भगवंताचा गाल फुगलेला कमी कर. लात मारून घेतली भरभुशीची, छातीवर आजही खड्डा आहे. काय करत नाही देव? आपल्याला गैरसमज आहे की आपण काय होतं, माणसाला काहीतरी संकट यावं आपल्यावर आणि मग त्या संकटातून वाचलो की वाटतं अरे बापरे देवाने वाचवलं बरं का, त्या अपघातामध्ये सोबतचे 4 मेले, मी एकटा वाचलो बाबा. थोडक्यात आमचा अपघात वाचला, नाही तर आम्ही खड्ड्यात गेली असते आमची गाडी. ते फलानं झालं होतं, एवढ्यातून वाचलो आम्ही. असा दगड आला, मी थोडं मागे सरकून असतो ना, माझं डोकंच फुटलं असतं. काय काय बोलतो म्हणजे संकट यावं, त्या संकटातून वाचावं, मग तो आहे असं वाटतं. अरे तुमच्यावर संकटच येऊ देत नसेल याचा काय विचार करत नाही. संकट आल्यावरच वाचवावं ही अपेक्षा करण्यापेक्षा किती संकट तो टाळू लागला तुम्हाला काय माहितीये? या लेकरांना काय माहितीये कसल्या कष्टातून तुम्ही पैसे देऊ लागलात शिकायला? ते नाही बापाने आमच्या कर्ज काढून दिलं, आईनं मंगळसूत्र विकून दिलं. अरे वेड्या, याच्यापेक्षा अवघड केलंय अजून त्यांनी, तुला सांगितलं नाही. म्हणून प्रत्येक बाबी, छोट्या छोट्या बाबीचं सुद्धा त्यांनी कौतुक वाटलं पाहिजे त्याला माणसाला. मग जेवेल सोबत. तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे. दुर्योधनाच्या घरात पंचपक्वान्न नव्हती का? नाही खाल्ली ना. विदुराच्या कन्या खाल्ल्या ना जाऊ. शबरीची बोरं खाल्ली, यांनी सांगितलं कोणतरी आता शबरीची बोरं खाल्ली आनंदाने. ठीक आहे, तुमच्या गावात शबरी आपला मळा असेल ना बोराचा, ट्रकभर घेऊन जा पांडुरंगाकडे खायला. किती खातो बघू बरं. किती खाईल माऊली? काही नाही खाणार ना. का? अंतरंग नाही, भाव नाही, प्रेम नाही. मी दिलं, ट्रकभर नेले पंढरपूरला, असे दिंडीमध्ये वाटले, फोटो काढून पेपरला दुसऱ्या दिवशी. अरे रामकृष्ण, बॅनर आहे काय वाटतं? बॅनर बघत नाही. बॅनरला पैसे देऊन करून आणतो आपण, पैसे देऊन घेतो बरं का करणारा पेंटर. खाली कोपऱ्यात लिहितो पेंटर, नंबर, नावाने नंबर टाकून देतो, पैसे घेते आपल्या तरी टाकले. म्हणजे सोडीतच नाही माणूस. तर ते एवढे बोरं वाटल्यास का पेपरला बातमी दिल्याशिवाय राहणार आहे का? फोटो काढल्याशिवाय राहणार आहे का? आम्ही ना दिंडीमध्ये असं असं करतो, एवढ्या लोकांना पुरी भाजी देतो, एवढ्या लोकांना जेवण देतो. अरे सांगू नको रे बाबा, कारण त्याला असं सांगितलेलंच आवडत नाही. त्याला तू शिव्या दिलेल्या चालतात, भांडणं दिलेले चालतं, केलेले चालतात, त्याला काही केलेलं चालतं, पण मी पण त्याला आवडत नाही. का आवडत नाही? जगाचा मालक आहे ना तो. का 11,000 रुपये देऊन देणार? लक्ष्मी तुझे पायातळी, कुबेर तुझा भांडारी. लक्ष्मी याचे पाय दाबत बसल्यात, कुबेर त्याचा भांडारा पालाय, त्याला काय म्हणून देणार आहेस तू? काय देणार आहे सांग? भक्तासी माझे कोड, मज तयाच्या अन्ननगतीची चाड, काजे प्रेमाळाचे साकड आमुच्या घरी. अर्जुना, माझ्या घरामध्ये काय कमी आहे माहितीये का तुला? माऊलीने सांगितलं ज्ञानेश्वर मध्ये. पैगा भक्तासी माझे कोड, मज तयाचे अन्ननगतीची चाड, काजे प्रेमळाचे साकड आमुच्या घरी. माझ्या घरामध्ये फक्त प्रेम नाही अर्जुना, बाकी सगळं आहे रे, सगळं आहे. आणि ते तू देतोस म्हणून मी तुझा अवतार घेऊन तुझ्यासोबत होतो, तुझा सारखी झालो. का झालो? कारण तुझ्या प्रेमापोटी झालो. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ थयाला. तुकोबारा काय म्हणाले? तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे.
जर प्रीतीपूर्वक अंतकरणपूर्वक तुझं प्रेम दिलास तर तुझ्यासोबत जेवेल, तुझ्या घोड्याची चाकरी करेल, तुला घोडं फंकू लागेल, तुझे ढोरं ओढू लागेल, तुला दळण दळील, तुझ्यासोबत गौऱ्या वेचील. आपण मनानं काहीच बोलत नाही. याला सगळे संत वाक्य. आम्ही सगळे कीर्तन ऐकायला आलो त्याच्यामुळे अंधश्रद्धा म्हणण्याचं कारणच नाही. ज्याला विश्वास नसेल त्यांनी ऐकू नये. कारण ज्ञानोबा तुकोबा गोरोबा चोखोबा यांची वाक्य आहेत, ही आमच्या मनची थोडीच आहेत. ही महान संत मंडळी आहे ज्यांचं नाव घेतलं तर यम कापतो. अशांचे शब्द, मुखातले शब्द आम्ही बोलू लागलो, त्याच्या आधारावर आम्ही होतो. आमच्या मनचं काय सांगतात आणि आहे का आमच्यापाशी सांगायला. तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे, म्हणून आनंदाने. नाही तर मग काय, महाराजाला आमच्यासारखा या माऊलीच्या घरी जेवायला, त्या माऊलीच्या घरी पंचपक्वान्न बाकीचे कीर्तन ऐकणं या पंक्तीमध्ये खायचं. मग मी का खायचं नाही तर जेवणासोबतच त्याला कसं आवडेल हो. आम्ही तिकडे दूध भाकरी वेगळं जाऊन चांगलं खायचं, बाकीच्या नाश्ता खायचं नाही आवडणार ना. चालून पाण्यामध्ये. मला काही बारीकी गोष्टी तुम्हाला सांगायच्या. आमच्या औरंगाबादला आम्ही 7 ते 9 कीर्तन करतो. 7 ते 9 म्हणजे 7 ते 9च. 9च्या नंतर सगळ्या पंक्ती बसतात. 1,500-2,000 रुपये लोक 6 वर्षापासून चालू आहे. पट्टी मागायला कोणाकडे जात नाही. फक्त सांगतो की सप्ताहाला फलान तारखेला उभार द्यायला द्यायचे द्या, जे देतील ते देतात म्हणून. काही कमी पडत नाही, सगळं पुरतं. 1,000-2,000 ताट्या घेतल्या, वाट्या घेतल्या. पत्रवाड्याचा खर्च कायमस्वरूपी आमचा संपला. ते मंदिरात आम्ही ठेवून देतो. आवाहन करतो कीर्तनाच्या पहिल्या दिवशी सत्याच्या उद्या गावातल्या किंवा गल्लीतल्या लोकांनी आपापल्या पाण्याच्या बाटल्या सोबत आणाव्या. तेवढे आमचे ग्लास वाचतात, वाढणाऱ्या माणसाचं काम वाचतं. आणि ज्याला नसेल त्याला बाजूला हे ठेवलेले असतात पाण्याचे जार, तिथे 4-2 ग्लास ठेवतात, तिथे जाऊन पाणी प्यायचे. त्यांनी बारीक बारीक गोष्टी करता येतात. पण जे संयोजक म्हणून काम करतो, 1ही रुपये भगवंताच्या हिशोबाला कमी पडत नाही. इथं जे कोणी संयोजक असेल त्यांना माझी प्रार्थना असणार आहे, 1ही रुपये तुमच्यावर खर्च होणार नाही किंवा आपल्याकडे स्वतःकडे शिल्लक राहणार नाही, याची काळजी तुम्ही घ्या. कारण त्याला आवडत नाही. भगवंताचा पैसा आहे, त्याच्या नावावर आहे, परतफेड इतकी भयानक आहे ती. म्हणून तुम्ही समजा मला कीर्तनाची तारीख घ्यायला औरंगाबादला आला, गाडी करून रस्त्यात पुढे जेवलात ना, तर ते बिल सुद्धा इकडे लावायचं नाही. आपलं पोट आपण भरायचं. एवढ्या आपण करतोय थोड्या भावनेतून, पण चुकून अनाधान दापाचं जाऊ दे, इकडे टाकून दे बिल, मग आपण 100 रुपयाचा चहा प्यायला भरायचा नका करू. आपल्या पैशाचा काय, त्याच्या पैशाचा नाही. त्याच्या नावावर जमा झाले नाही, त्यालाच लावू दे. कारण त्याच्या पाठीचा भाव आहे, ती फार मोठी ताकद आहे. मग आपण म्हणतो की आम्ही एवढं चांगलं पण आमच्या वाट्याला का आलं. अरे चुकणार आहे बाबा. त्या ब्राह्मणाचं बघितलं ना आपण, चमडीच्या रुपया काकण मिळालं, हाणलं धरून राजाने, पैसे सुद्धा वापस काढून घेतले ना. कारण ते त्याच्या नावावरच होतं. ज्याचं त्याला द्यावं, आपलं नव्हे. आणि अंतकरणपूर्वक भगवंताला मदत करायचा. सप्ताहाला त्याला 4 लोक एकत्र आल्याशिवाय आपली ताकद वाढणार नाही, आपले भाव सुंदर होणार नाही. ताकद वाढणं म्हणजे काय आहे, पाडणं तंडे कमी होणं म्हणजे ताकद वाढणं. एखादं सामूहिक काम करायचं, सार्वजनिक काम करायचं, गावात 1000-500 झाडं लावायचे, रस्ता करायचा, नालीपाणी करायचे, सगळं एक वाटलं पाहिजे. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण, एकदा आपलं संपली निवडणूक किंवा आपण सगळे येतो. आता त्याची बॉडी आली आहे, ग्रामपंचायतचा टॅक्सच भरायचा नाही, कर म्हणावं काय करायचं, असला वेळेपणा करायचा नाही. ग्रामपंचायत त्याची काही जाहिरी नव्हे, आज आहे उद्या नसती, आपली आहे. आपल्या कर्तव्यात कसूर कुठल्याच बाबतीत होऊ नये. मग बघा भगवंत ताकद जेवतो त्यांनी. आणि ही सगळी भगवंतच आहेत. मस्त लेकरं हसत खेळत गप्पा मारत, कोणी पाहुणार आवडायला या म्हणायचं, मध्ये थांबातच तो जेवायला ओढून त्याला जरा काटून येतो. माऊली म्हणतात ते नाही लोक, काटून येतो. मग काय घालते पाहुणे काय नाही, पण ठीक आहे मग या आपण बेचारा भेटून येतो तिकडं आनंदाने घरात सांगतो. नका करू बाबा, अतिथी देवो भव, तोच भगवंत असेल, तोच कशम नसेल भगवंत. या बसा जेवता का माऊली, 2 घास खाता का, म्हणा आपल्या मनाने, खाईल न खाईल त्याचा विषय राहिला. म्हणजे कुठेही बारीक नको, जे काही चटणी भाकरी आहे त्या सगळ्यांचा अधिकार आहे असं समजून जर आपण राहिलो तर नवे ऐसे काही नाही अवघड. 100% भगवंत आपल्या ताटामध्ये जेवतो याचा अर्थ आपल्याला आनंद मिळतो जेवणा खाण्यापिण्याचा. कारण आपल्या हृदयातच तो आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, आस्था सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी. आपल्या हृदयात आहे, तुझं आहे, तुझं पासे, आतून बाहेरून आहे तो. म्हणून त्याला सांभाळायचं. तो आपल्या सगळ्या कार्याचा साक्षीदार आहे. एक कॅमेराला तर घाम फुटतो, असे 14 कॅमेरे आपल्यावर लागलेत असं भागवतामध्ये सांगितलंय. पूर्ण रेकॉर्डिंग चालू आहे, परतफेड आहे त्याची कधीतरी. त्याच्यापेक्षा आता सुधारावं. ते एक पोटूनी जे क्षणी अनुसरली गा माझे वाहने, तेव्हाची तयाची चिंतवणी मधची पडली. की असो अनेक काही माऊलीने सांगितलं.
तैसा बुद्धी वाचा काये, जो माते आश्रवणे ठाये, तो निषिद्धही पाये करणे करू. एकदा मला जर त्याला पूर्णतः अर्पण केलं असेल, आतून बाहेरून मला साक्षी ठेवून काम करत असेल, अनावधानात त्याच्यामध्ये चुकीचं जरी घडलं ना, अर्जुना मी त्याला माफ करेन, कारण तो अंतर्बाह्य सदहेतून करतो. म्हणून बऱ्याच कायद्यामध्ये सदहेतूला संरक्षण आहे. सदहेतूने जी कृती केली ती चुकली ना तरी कायदा मदत करतो. तिची भावना काय होती, परिस्थिती काय होती, कोणत्या परिस्थितीमध्ये केलं, अशा बऱ्याच कायद्यामध्ये तरतुदी आहे. अगदी हेच मानवी जीवनाला लागू पडतं. आपला हेतू शुद्ध असावा. जर असेल तर त्याची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. विठोबार अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. आपल्या अंतरंगातलं भगवंताला पाहिजे, बाह्यांगातलं काही नको. आपल्याला सौंदर्य असावं, गळ्यात दागिने असावे, सोनं नाणं असावं, पंढरपूरला 50 लाखाच्या 20 लाखाच्या 10 लाखाच्या गाडीतच बसून जावं असं काही नाही. रिकाम्या पायाने गेले तर चालतं, बसने गेले तरी चालतं. फक्त आपला अंतरंग, आपला भाव शुद्ध असावा. असेल की भगवंत काय होतो, देवसोयरा 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 दिनाचा. आपल्यातला अहंकार काढून टाकला, आपण विपणा काढून टाकला. मी फला नाही, माझ्याकडे 50 एकर शेत आहे आणि एवढ्या मोसंब्या झाल्या, एवढे माझ्या पोराला PSIची नोकरी लागली, तहसीलदारची लागली, शिक्षक झाला, मुख्याध्यापक झाला, म्हणून मी कुठला तरी फुगलो. हे सगळं डोक्यातून काढून टाकावं. कारण हा देह नाशवंत आहे, ज्याच्या त्याच्याबरोबर असतं. भगवंताला सांगावं की बाबा चूक भूल पदरात घे, सद्बुद्धी दे, 4 लोकांचं माझ्या हातून भलं होऊ दे, आणि भलं नाही झालं तर किमान नुकसान तरी नको. असं जर केलं तर तो 100% सोयरा होतो. कारण जिथं सात्विकता आहे, शुद्धत्व आहे, तिथं आहेच. हा प्रकाश आहे, 100% तिथे किडे येणार आहेत. प्रकाश नसतं तर येणार आहेत का? नाही जमा होत. आपलं शुद्धत्व आपण निर्माण करू. 4 जीव आपल्या अवतीभोवती फिरतील, त्याच्यापासून अपेक्षा आहे म्हणून. किडे म्हणण्यापेक्षा जीव म्हणून आपण. कुत्रे मांजरे जेवायला बसल्यानंतर येतात, तुम्ही जेवायला बसल्यानंतर बिचारे बघून दुरून निघून जातात. पण जेवायला बसले कुठून ना कुठून शेतात सुद्धा कुत्रे येतात. त्याला कसा वाज जातो माहिती, म्हणजे त्याला त्याचा अधिकार आहे. शेतकरी कुटका टाकावा आपण. देवच सोयरा आहे तर पाहुणा ज्ञानोबा आहे. नामदेव महाराजांचं नाही का, कुत्र्याला भाकराने तूप घेऊन पळाले, खाऊ झाले, भाकर उचलली तर तूप घेऊन पळाले. कारण त्याच्यात भगवंत त्यांनी पाहिला. आपल्यालाही तो पाहता यावा. आणि जे काही आपलं वैभव आहे, आपल्याच वैभवे श्रंगारावे निर्मळ. चटणी भाकरी शेजाऱ्याला द्यायच्या, काकूला द्यायच्या, आईला द्यायच्या, सुनाला द्यायच्या. आनंदाने करावं. चटणी भाकरी आनंदाने खाव्यात, देवाणघेवाण करावी, विचाराची करावी. जे काही आपल्याला करता येणं शक्य आहे ते अंतःकरणपूर्वक करावं. जर केलं तर काही अवघड नाही. तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे. भगवंताला जर जेवता वगैरे आपल्यासोबत येऊ शकतो, त्याला जर प्रेम आवडतं, ह्या सगळ्यांना प्रेम आवडतं. काकू, दादा, आई, फलानं म्हणा, काहीतरी नाव आपण इतके विचित्र नाव होते. बंड्या कान, ते काळ्या कान, तो गुटखा कान, तो टकल्या कान, हे असले शब्द वापरू नये. कारण शेवटी मनवी देह आहेत. आईवडिलांनी खूप सुंदर नावं ठेवलेली असतात. विचार करून ज्योतिषाकडे जाऊन, त्या भटाकडे जाऊन नावं पैसे देऊन आणून शोधून ठेवलेली असतात. की त्याच्या पाठीमागे ते बोलाय आहे. चांगल्या नावाने बोलावं. त्याला कसं बोलायचं त्याचा विषय आहे, पण आपण मात्र चांगलं बोलावं. आपल्या कार्याचा साक्षीदार आपण व्हावा. असं जर केलं तर तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे. तर भगवंत आपल्यासोबत जेवू शकतो. आणि ज्ञानोबा तुकोबांची कृपा 100% आपल्यावर होऊ शकते. आणि ती कृपा व्हावी म्हणून समारोपाला आपण त्यांचं भजन करूया. समारोपाला आलोय कीर्तनाच्या. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घे आले तुम्ही ते विनंती. असं मी प्रामाणिकपणे सांगतो. नारदाच्या गादीवर उभा आहे. मी कुठे कीर्तन वगैरे शिकलो नाही, पण शाळेत गेलो नाही, काही म्हणजे विद्या शिकली, डिग्र्या घेतल्या, नोकरी लागली तो भाग वेगळा. पण आध्यात्मिक परंपरा मी कुठे शिकलो नाही. माझ्या बुद्धीला जसं पटेल मला राहतच नव्हतं कुठं जाऊन आपण बोलावं, सांगावं. कारण कीर्तन ऐकलं की बरेच कीर्तन अशा अभंगीकडं आणि आमच्या महाराज दुसरीकडे. मी ओढून आला मग त्या महाराजाला त्या अभंगावर. इकडे आमचे गायक मंडळी वगैरे आणतात त्या अभंगावर. असं बऱ्याच ठिकाणी मला आपण का सांगू नये, आपण का सांगू नये. आणि त्या सांगण्यामुळे काहीतरी फरक पडत असेल अशी अपेक्षा करून सांगत चाललं. जर कमी पडत असेल तर आपण भरपाई करून घ्या. चुकीचं होत असेल तर सोडून द्या. कारण आम्ही ज्ञानोबारायाप्रमाणेच आहोत की आम्ही तुमच्याकडे पदर पसरणारे आहोत. आपण मायबाप आहात. तुम्ही बोललं की बोलकं केलं आम्हाला, तुम्ही ऐकता म्हणून. तुम्ही जर ऐकलं नसतं आम्ही कशाला कीर्तन केलं असतं. म्हणजे आपण ऐकत आहे की आपलं अंतकरण मोठं आहे. आपल्या अंतकरणामध्ये घ्यावं. आमची सेवा मी समाप्त करतो. विठ्ठल जय जय विठ्ठल घ्यायचा कार्यक्रम सांगितला. विठ्ठल जय जय.